तर आता आपण लिंक लिस्टचं बघूया. लिंक लिस्टचं काय, आपण लिंक लिस्टचं बघण्याआधी आपण स्ट्रक्चर जे आहे ते बघूया, स्ट्रक्चरवालं. तर स्ट्रक्चरच्या आधी समज की आपल्याकडे स्टुडंटचा डेटा आहे, स्टुडंटचे नेम आहेत की बाबा हे सगळे आहेत 1 2 3 असं समज की 100 आहे आणि आपल्याला याला कम्प्युटरमध्ये स्टोअर करून ठेवायचा डेटा. तर आपण हे तर सिम्पल नेम्स आहेत, मग आपण सिम्पली ॲरे यूज करू शकतो. बोलू शकतो की हे स्ट्रिंग ॲरे आणि त्यात आपण एकामागे एक भरू शकतो. समज 60 आहे तर मग 60 आपण असं भरू शकतो, काही इश्यू नाही. पण समजा उद्या चेंजेस झाले आणि ठरवलं की आपल्याला या असं स्टुडंटचा डेटा या फॉर्मॅटमध्ये स्टोअर करायचा आहे किंवा या स्ट्रक्चरमध्ये, की जो स्टुडंट वन मध्ये हे आलं पाहिजे नेम आणि एज, नेम आणि एज, नेम आणि एज. तर हे आपण बोलू शकतो की हे जे आहे ते एक एलिमेंट हे स्ट्रक्चर आहे की स्टुडंटचं स्ट्रक्चर. स्ट्रक्चर जे होतं सिम्पल इथे नेम होतं, इथे स्ट्रक्चर जे आहे ते नेम प्लस एज आहे. मग हे एक स्ट्रक्चर आहे. मग ह्या स्ट्रक्चरमध्ये प्रत्येक स्टुडंटचा डेटा आपल्याला समजा स्टोअर करायचा आहे. मग आता सी प्लस प्लस मध्ये किंवा कोणत्याही कोडिंग लँग्वेजमध्ये असं प्रीडिफाईन स्ट्रक्चर कोणतंच नाही आहे. जसं की आपल्याकडे इथे ॲरे आहे किंवा दुसरे काही कोणतेही डेटा स्ट्रक्चर असतील, पण यासाठी सेपरेट कोणतं नाही आहे स्ट्रक्चर. मग अशा वेळी आपण जे आपल्या समजा जिथे काही आपल्याला आपल्या रिक्वायरमेंटनुसार स्ट्रक्चर बनवायचं तिथे आपण स्वतःचे स्ट्रक्चर बनवू शकतो. जसं की इथे आपल्याला हे हवंय की एका स्ट्रक्चर असं पहिले याच्यावरच फोकस कर की आपल्याला स्ट्रक्चर असं हवंय ज्याच्यामध्ये नेम आणि एज ठेवता येईल. मग ते आपण स्वतःचं स्ट्रक्चर बनवू शकतो. तर त्यासाठी आपण सिम्पली जो फॉर्मॅट किंवा सिंटॅक्स आहे तो असं की ह्या स्ट्रक्ट कीवर्ड आपण यूज करतो, त्यानंतर स्ट्रक्चरचं नेम जसं की आता स्टुडंट आहे तर आपण स्टुडंट लिहू शकतो. त्यानंतर इथे सिम्पली आता हे आपण स्ट्रक्चर बनवलं की हे स्टुडंट स्ट्रक्चर आहे. मग त्या स्ट्रक्चरमध्ये आपल्याला काय पाहिजे, नेम आणि एज पाहिजे. सिम्पली आपण इथे लिहू शकतो की स्ट्रिंग नेम आणि इंट एज. तर असं याच्याने सिम्पली हे स्ट्रक्चर बनून गेलं की इथे नेम आणि एज आणि याचा जो सिंटॅक्स आहे त्या तिथे शेवटी सेमीकोलन देतात. तर हे आपण असं बोलू शकतो की फंक्शन पासून सेपरेट, फंक्शन जे असतं नॉर्मल फंक्शन त्यापासून थोडं वेगळं दिसण्यासाठी देतात. किंवा आपण असं बोलू शकतो एवढं एवढं काय असं हे नाही, जरी आपण समजा विसरलो द्यायला तर आपण जेव्हा कोड एक्झिक्यूट करू तेव्हा ते कंपायलर एरर येईलच की बाबा इथे सिंटॅक्स एरर आहे. ते आपल्याला आठवेल की इथे हे सेमीकोलन द्यायचं होतं. तर त्यामुळे ते काय पाठ करण्याची गरज नाही. मेन एवढंच आहे की हे आपण असं स्ट्रक्चर बनवू शकतो. तर हे सिंपल हे आहे की स्ट्रक्चर आपण कोणतेही बनवू शकतो. आणि इथे जसं की आता हे स्ट्रक्चर बनवलं, मग आता याला समजा आपल्याला यूज करायचं आहे की हे स्टुडंटचा डेटा आपल्याला भरायचा, एकेकाचा भरायचा आहे. तर आपण कसं बनवू शकतो की इथे आपण लिहू शकतो की जे स्ट्रक्चर, जसं की आपल्याला आपण काय बोलतोय की जो S1 हा जो आहे स्टुडंट वन, स्टुडंट टू, नंतर स्टुडंट 60, तसं आपण समजा S1 लिहिलं. मग S1 मध्ये आपण असं आपण लिहू शकतो की S1. पण आपण नेहमी बघितलंय की समजा जे आपण हा जो व्हेरिएबल आहे तो इनिशियलाइज करतोय त्याच्या आधी आपण त्याचा डेटा टाईप लिहितो, कोणताही असेल. जसं की जेव्हा इथे पण आपण बघितलं की जेव्हा आपण इथे बोललो की नेम आहे हे व्हेरिएबल आहे, तर त्याचा डेटा टाईप कोणता होता, स्ट्रिंग. मग तो आपण इथे लिहिला. सिमिलरली एज आहे, त्याचा डेटा टाईप आपण इंट इथे लिहिला. त्याचा जो S1 आहे तो पण आपण व्हेरिएबल बनवतोय यासाठी, या स्टुडंटसाठी, पहिल्या स्टुडंटसाठी. त्याचा डेटा टाईप काय आहे, त्याचा डेटा टाईप जो आहे तो की त्याचा डेटा जे आहे ते या स्ट्रक्चरमध्ये आहे, म्हणजे हा त्याचा डेटा टाईप आहे. तर जो आपण बनवला इथे स्टुडंट, म्हणून आपण सिम्पली हा इथे लिहिणार की हा त्याचा डेटा टाईप आणि हे बनलं व्हेरिएबल. मग आता S1 बनलेलं आहे. हे जेव्हा आपण असं लिहितो तेव्हा हे असं होतं. आता जसं की इथं आहे आपलं, जसं की हे पहिले आपलं हे नॉर्मल हे आहे की हे ऍक्च्युली स्ट्रक्ट नाही ना, इथे स्टुडंट येईल. आणि त्याला आपण हे करूया. हा. तर जसं की आपण जेव्हा नॉर्मल व्हेरिएबल बनवतो की इंट व्हेरिएबल, मग तेव्हा काय होतं, ही समज ही पूर्ण मेमरी आहे. त्या मेमरीमध्ये काय होतं की एखादी जागा जी असते ती या व्हेरिएबलसाठी दिली जाते की बाबा ही जी मेमरी आहे ती या व्हेरिएबलसाठी. सध्या व्हॅल्यू नाही आहे, पण सध्यापुरती फक्त जागा मेमरी दिलेली आहे, अलोकेट केलेली आहे.
मग ते असं नॉर्मल बनतं. मग जेव्हा आपण हे बोलतो की स्टुडंट आणि S1, तेव्हा मग काय होतं की परत तेच की S1 साठी जागा दिली जाते आणि स्टुडंट स्ट्रक्चरमध्ये जसं की आता आपण स्टुडंटमध्ये दोन आहेत की व्हेरिएबल सॉरी नेम आणि एज, त्यानुसार मग नेम आणि एजची जागा अलोकेट केली जाते. हे एक्झॅक्टली असं नाही की ही तेवढीच जागा कशी काय, ही तेवढीच नाही, ती कमी जास्त आहे, पण सध्या गोष्टी क्लिअर ठेवण्यासाठी की बाबा जागा दिली जाते आणि मग जेवढी गरज आहे तेवढी दिली जाते. जसं की आता इथे समज की थोडी इथे फक्त हे होतं, इंट होता, मग ते इंटला जेवढी लागते तेवढीच दिली जाईल, अलोकेट केली जाईल सध्यापुरती, आणि नंतर मग जेव्हा व्हॅल्यू त्यात टाकली जाईल तेव्हा ती व्हॅल्यू येऊन स्टोअर केली जाईल जी काही असेल ती. सिमिलरली इथे पण तेच. इथे दोन गोष्टी आहेत की नेम आणि एज. मग त्यासाठी नेम आणि एजला जेवढी जागा लागते, म्हणजे स्ट्रिंग प्लस इंट, या दोघांची जागा अलोकेट केली जाईल की ती मेमरी S1 साठी म्हणून ठेवली जाईल, अलोकेट केली जाईल, आणि जेव्हा त्यात व्हॅल्यू टाकू तेव्हा ती भरली जाईल. मग आता आपण इथे हे बनवलं की स्टुडंट S1. मग आता यामध्येच व्हॅल्यू समजा भरायच्या सिम्पली, तर आपण सिम्पल असंच आपल्याला करायचं की S1 डॉट हे नेम, त्यात आपण सिम्पली लिहू शकतो जे नेम आहे ते, आणि मग त्यानंतर S1 डॉट हे एज. तर एज मध्ये जे आहे ते आपण लिहू शकतो की असं एज. हे लिहिलं की सिम्पली मग आता याच्यामध्ये व्हॅल्यूज पण फिल होऊन जाणार, इथे नेम येईल इथे एज येईल. मग असं सिम्पल आपण हे भरू शकतो. मग सिमिलरली आपल्याला आपण इथे ह्याच्यासाठी भरलं, यासाठी केलं, मग सिमिलरली स्टुडंट 2 स्टुडंट 3 असं करत करत जेवढ्या तेवढं करू शकतो. मग हे झालं स्ट्रक्चर. आणि प्रिंट करायचं तर सिम्पली आपण जो कोणाचा प्रिंट करायचा सिम्पली आपण हेच करू शकतो की हे S1 डॉट नेम सिंपल इथे, आणि मग ते पुढे हे S1 डॉट एज. तर या व्हॅल्यूज प्रिंट होतील, एवढं काही नाही त्याचं, ते प्रिंट होऊन जातं. आणि त्यानंतर मग काय होतं, हे इथे नेम आणि हे एज प्रिंट झालेलं आहे, ते स्पेस वगैरे नंतर येतं, एवढं काही नाही. तर हे होतं ते आपलं स्ट्रक्चरचं. आता आपण पुढे जाऊया, आणि पुढे आता आपण येऊया लिंक लिस्ट कडे, की लिंक लिस्टचं काय आहे आणि कशासाठी आहे. तर जसं की पहिले आपण ॲरेचं बघूया. समजा आपल्याला ॲरेमध्ये व्हॅल्यू स्टोअर करायचे 100, तर आपण असे सिम्पली करू शकतो, कोणत्याही व्हॅल्यूज आहेत त्या. पण इथे प्रॉब्लेम काय होतो, सगळ्यात मोठा प्रॉब्लेम की आपल्याला आधी त्याची जी साईज आहे ती द्यावी लागते. जसं की समजा स्टुडंट जे आहेत, आपल्याकडे एखादा क्लास आहे त्यामध्ये स्टुडंटचा डेटा स्टोअर करायचा आहे. मग त्यात आपल्याला सुरुवातीला तर समजा एखादा क्लास किंवा हे असतात ट्युशन्स वाले असतात, ते समजा त्यांचं आहे, मग सुरुवातीला तर ते कमी असतात बरोबर, की ते नंतर वाढतील. सुरुवातीला ते कमी असतात, ते वाढायचे तेव्हा वाढतील. पण मग अरेमध्ये प्रॉब्लेम काय होतो की नंतर जेवढे वाढतील तेवढ्याचा आपल्याला अंदाज करून आधीच त्याची साईज द्यावी लागते. मग समज की 100 आहेत किंवा 1000 असतील, मग आपण आधीच 1000 लिहून ठेवतो. मग त्याने इश्यू काय होतो की आधीच एवढी जास्त मेमरी आहे ती बिनकामाला अलोकेट करून जाते. कारण जेव्हा आपण लिहितो की अरे ऑफ साईज 1000, मग 1000 जी मेमरी आहे ती अरेसाठी दिली जाते. मग ते, आणि समजा सुरुवातीला फक्त 7 स्टुडंट राहिले, नंतर 8 10 20 एवढेच सुद्धा आहेत समजा सुरुवातीला, काही महिने किंवा काही वर्ष फक्त 50च आहेत, पण आपण 1000 देऊन ठेवलंय, ते उगाच मेमरी नुसतीच राहून जाते ती. तो एक इश्यू आहे की मध्ये आपल्याला साईज आधीच द्यावी लागते. आणि दुसरा इश्यू हा की समजा आपल्याला इथे हे आहेत, आणि समजा इथे आपल्याला एखादा मधी 70 वर जो आहे त्याला डिलीट करायचा आहे. सॉरी 70 नाही, समज की इथे मला तिसरंच आहे, की समजा हा थर्ड स्टुडंट आहे, त्याला त्याचा डेटा डिलीट करायचा आहे. समजा आपण त्याला डिलीट केलं, मग आता आपल्याला काय करावं लागेल की याला जो फोर्थ आहे त्याला इथे आणावं लागेल, नंतर हा वाला इथे आणावं लागेल, सगळे एकामागे एक आणावे लागतील. म्हणजे इथे किती जास्त इश्यू होतो की हा डिलीट केला, पण हा डिलीट केल्यानंतर मग आपल्याला परत डिलिशन ऑपरेशन, नंतर मग याचं शिफ्टिंग करावी लागेल, याची शिफ्टिंग, याची प्रत्येकाची शिफ्टिंग करावी लागेल इकडे. आणि तो एक मोठा इश्यू होतो की डिलीशन करण्यासाठी मग शिफ्टिंग करत बसावी लागते त्यानंतरची सगळ्यांची. समज की ते 1000 असतील, मग 1000च्या खूप सारे 1000 टोटल नाही, पण समजा हे दोन सोडले तरी पण 998 जे आहेत ते आपल्याला इकडे आणावे लागतील, एक 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 करत. 997 असतील, तर 997 जे आहेत ते आपल्याला इकडे आणावे लागतील. मग त्यामुळे तो एक इश्यू राहतो की एकतर डिलीट केलं की मग ते शिफ्टिंग करत राहावी लागते, आणि दुसरी गोष्ट साईज द्यावी लागते. तर मग हे जे दोन मेजर लिमिटेशन्स आहेत ॲरेचे, तर ते एलिमिनेट करण्यासाठी किंवा ओव्हरकम करण्यासाठी आपण लिंक लिस्ट कडे जातो. तर लिंक लिस्टचं काही सिंपल असतं की इथे डेटा आहे, जो काही डेटा असेल तो तो डेटा काही असू शकतो, आणि मग
तो डेटा आणि मग नंतर त्याच्यासाठी अजून एक फील्ड असेल ती म्हणजे पुढच्या नोडचं ऍड्रेस. तर याला आपण जनरली नोड बोलतो की त्यामध्ये नोडमध्ये डेटा असतो आणि पुढचा जो आहे त्याचा ऍड्रेस असतो. मग सिम्पली जो काही डेटा आहे तो इथे, जसं की समजा 1 आहे तर हा 1 इथे आणि या पुढच्या 2चा ऍड्रेस इथे. याला आपण ॲज अ नोड समजा समजलं की हे एक नोड आहे तर हा इथे असेल आणि ही जे आहे याचा ऍड्रेस इथे असेल, मग याला हा 2 जो आहे तो इथे असेल आणि मग सिमिलरली हे तिसरा पुढचा असेल. इथे फायदा हा होतो की ते आपल्याला आधीच साईड लिहिण्याची काहीच गरज नाही. आपल्या जसं की पहिले एक आहे आपण एकाला ऍड केलं, नंतर दुसरा आला आपण दुसऱ्याला ऍड केलं, तिसरा आला तिसऱ्याला ऍड केलं आणि चौथा आला की चौथ्याला ऍड केलं आणि करत जाऊ शकतो. आणि मग इथे त्यामुळे साईज देण्याची गरज नाही. त्यानंतर समजा आपल्याला मध्येच वाटलं की याला डिलीट करायचं आहे तर आपल्याला सिम्पली फक्त याचा जो ऍड्रेस आहे इथे हा आहे, याला पॉइंट करतो म्हणजे इथे ऍड्रेस स्टोअर आहे या नोडचा. तर आता आपल्याला समजा हा डिलीट करायचा आहे, मग आपण सिम्पली याच्यामध्ये याचा ऍड्रेस जो आहे तो उचलून याचा जो काही ऍड्रेस असेल तो याच्या करणार देणार. मग आता हा जो आहे तो नेक्स्ट याला पॉइंट करेल, म्हणजे तो ऍक्च्युअली पॉइंट नाही करणार पण आपण समजण्यासाठी असं समजू शकतो की तो याला पॉइंट करण्याच्या ऐवजी याला पॉइंट करेल, म्हणजे हा बाय डिफॉल्ट मधून निघून गेला. तर ते पण ते एक आहे. तर ह्या दोन गोष्टी आहेत आता. आणि त्यातच जर आपण हे बघितलं की कसं स्टोअर केलं जातं एमपी मध्ये, तर एक्झॅक्टली असं नसतं पण आपल्या समजण्यासाठी आपण बोलू शकतो की असं स्टोअर केलं जातं की पहिला एलिमेंट डेटा आणि त्याचा नंतर इथे नेक्स्ट ऍड्रेस, त्यानंतर डेटा नंतर नेक्स्टचा जो आहे तो ऍड्रेस आणि असं स्टोअर केला जाऊ शकतो. तर हे ओव्हरऑल आयडिया होती, ब्रॉडर व्ह्यू होता याचा. आता यामध्ये पण याचं लिंक लिस्टचा कोड बघण्याआधी आपल्याला अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट बघणे आहे, ती म्हणजे पॉइंटर. तर पॉइंटरचा काय विषय असतो तो, जसं की आता ही आपली समज नॉर्मल मेमरी आहे तर मेमरीमध्ये हे मेमरीच्या पोझिशन्स असतील किंवा आपण बोलू शकतो की ऍड्रेसेस आहेत. तर हा मेमरीचे हे काय बोलू शकतो, मेमरी आहे आणि ती डिवाइडेड आहे की इथे काहीतरी स्टोअर असेल, इथे काहीतरी स्टोअर असेल, इथे काहीतरी. मग हे आपण याला समजा कम्प्लीटला मेमरी बोललो, मग समजा आपल्याला कधी याला ऍक्सेस करायचं झालं हे मधलंच, तर मग ते ऍक्सेस करण्यासाठी आपल्याकडे काहीतरी असायला पाहिजे ना कम्प्युटरकडे इंटरनली. डायरेक्ट कसं काय आपण ही वाली जागा आहे ती ऍक्सेस करणार, तर कारण की ते एक जागा आहे किंवा लोकेशन आपण बोलू शकतो. म्हणून मग अशा वेळी याच्या हे असतात ऍड्रेस असतो, जसं की इथून आपण सुरुवात केली याला आपण झिरो बोलतो. हे असंच असतं की याला झिरोच बोलतात. पहिली लोकेशन झिरो, नंतर मग फर्स्ट लोकेशन, सेकंड, असं करत करत हे मी पुढे जात राहतं. मग समजा पण इथे हे जो ऍड्रेस असतो तो जनरली कम्प्युटरमध्ये हेक्साडेसिमल मध्ये लिहिलेला असतो. ते हेच असतं ऍक्च्युली 0 1 2 3 4 5 असतं, पण ते हेक्साडेसिमल मध्ये असतं. त्यामुळे जेव्हा आपण ऍड्रेस कधी प्रिंट वगैरे करतो तर तो थोडा वेगळाच असतो की 0x1 असं काहीतरी असतं ते, कारण की तो हेक्साडेसिमल मध्ये हेक्साडेसिमल फॉर्मॅट मध्ये असतो. पण ते असतं 0 1 2 3 ते सगळं असतं. तर मग हे जे आहे ते मेमरी आणि त्याचा ऍड्रेस ह्या ऍक्च्युअल गोष्टी असतात कम्प्युटरमध्ये, की मेमरी असते आणि प्रत्येक लोकेशनचा ऍड्रेस असतो. जेणेकरून समजा आपल्याला कधी हे वाले लोकेशन करायचे ऍक्सेस तर आपण डायरेक्ट 109च्या ऍड्रेसवर जाऊन ते ऍक्सेस करू शकतो. तर आता येऊया पॉइंटरकडे. तर पॉइंटरचं काय आहे की सिंपल आहे, जसं की आपण समजा व्हेरिएबल बनवला की आपण लिहिलं की इंट व्हेरिएबल, आणि जेव्हा आपण लिहितो की इंट व्हेर, मग त्याला ही वाली जी एखादी लोकेशन असते ती एलोकेट केली जाते. त्यानंतर जेव्हा आपण लिहितो की त्याची व्हॅल्यू 5 आहे, इक्वल टू 5, मग ती 5 आहे ती याच्यात देऊन स्टोअर केली जाते. आणि मग स्टोअर केली मग तो बाय डिफॉल्ट हा एक त्याचा ऍड्रेस आहे बरोबर, हा आपल्याला एक्सप्लिसिटली द्यावा लागत नाही, त्या लोकेशनचा बाय डिफॉल्ट ऍड्रेस ऑलरेडी प्रीडिफाईंड असतो. मग तो जो आहे तो हेक्साडेसिमल फॉर्मॅट मध्ये असा असतो. हे नंबर्सच आहेत 1 2 3 4 5, पण त्याला कन्वर्ट केलेलं आहे या फॉर्मॅटमध्ये. मग समज की हा आहे 109, मग तो ह्या झाला त्याचा ऍड्रेस. मग आता आपल्याकडे काय आहे की आपला व्हेरिएबल आहे, त्याची व्हॅल्यू जी आहे ती 5 आहे आणि त्याचा ऍड्रेस जो आहे तो हा आहे. मग आता जेव्हा आपण पॉइंटर बनवतो तर तो पॉइंटर काय असतो की तो पॉइंट करतो व्हेरिएबलला, म्हणून त्याला पॉइंटर बोलतात. की एक असा व्हेरिएबल जो दुसऱ्या व्हेरिएबलला पॉइंट करतो. मग कारण की तो दुसऱ्या व्हेरिएबलला पॉइंट करतो, की समजा हा जो आहे तो इथे समजा स्टोअर केलाय आपण पॉइंट व्हेरिएबल इथे, मग आता तो याला पॉइंट करतो. मग पॉइंट करायचं आहे तर याचा ऍड्रेस आहे त्याला इथे स्टोअर करायला लागेल बरोबर, नाहीतर मग तो याला पॉइंट कसं काय करेल, समजा इथे आहे तर मग तो त्याला काय माहितीच नाही हा कुठे आहे, त्यामुळे मग हा जो 109 आहे तो इथे स्टोअर केला जातो. मग तो काय होतो की असं आपण इमॅजिन करू शकतो की तो इथून याला याला याच्याकडे पॉइंट करतोय. मग तसंच हे आहे की
हा आपण व्हेरिएबल बनवला, त्यामध्ये हा ऍड्रेस आहे तो स्टोअर झाला आणि मग तो आतापासून याला पॉइंट करतो म्हणून त्याला पॉइंटर. त्याचा कोड पण सिम्पलच आहे. याचं आपण याला मी कॉपी करतो आधी. तर आता पॉइंटरचा आपण बघत होतो. तर सिम्पली आपण म्हणतो की इंट व्हेरिएबल आणि त्याच्यामध्ये व्हॅल्यू ठेवली 5. त्यानंतर आता आपल्याला पाहिजे की एखादा पॉइंटर व्हेरिएबल, मग त्याला जसं की आपण हे करतो याचं आपण सिंटॅक्स किंवा सिंटॅक्स कसं असतं की इथे आपण व्हेरिएबल नेम जे आहे ते लिहितो, त्यानंतर त्याचा डेटा टाईप लिहितो आणि मग त्यामध्ये त्याची व्हॅल्यू टाकतो. मग सिमिलरली समजा इथे आपला जो आहे तो हा आहे पॉइंटर, बरोबर, की आपण पॉइंटर बोलतोय त्याला पॉइंटर. मग आता पॉइंटरचा डेटा टाईप काय आहे? डेटा टाईप म्हणजे तो जसं की इथे हा होता व्हेरिएबल होता, त्याला आपण हे केलं इथे आणि याला स्टोअर केलं 5. त्याचा डेटा टाईप जो आहे यामध्ये जी व्हॅल्यू स्टोअर करणार आहे त्याचा जो डेटाचा टाईप आहे, म्हणजे इथे आता आपण 5 स्टोअर करणार आहे, तर 5चा जे डेटा टाईप आहे तो इंट, म्हणून आपण इथे इंट लिहितो. मग सिमिलरली जेव्हा आपण हा पॉइंटर व्हेरिएबल बनवला, समजा आपण इथे बनवलं आणि ते स्टोअर केलं की पॉइंटर व्हेरिएबल, आता यात आपण स्टोअर काय करणार आहे, तर याचा ऍड्रेस स्टोअर करणार आहे, कारण तो याला पॉइंट करावा असं आपली इच्छा आहे, म्हणून मग ते आपण याचा ऍड्रेस स्टोअर करणार आहे. मग जर ऍड्रेस स्टोअर करणार आहे म्हणजे याचा डेटा टाईप जो आहे तो ऍड्रेस असणार. मग ऍड्रेस जो आहे तो कसा लिहितात, तर इथे सिम्पली इंट आणि स्टार. तर हा जो स्टार आहे तो बोलतो की हा ऍड्रेस आहे आणि ऍड्रेस कोणाचा आहे, तर इंटवाल्या डेटाचा ऍड्रेस आहे, कारण की तो याला याला याचा ऍड्रेस आहे, तर याचा हा जो व्हेरिएबल आहे हा इंट आहे आणि त्याचा तो ऍड्रेस आहे, म्हणून स्टार. तर समजा एखादी स्ट्रिंग असतं, तर आपण इथे लिहिलं असतं की स्ट्रिंग स्टार, किंवा कॅरेक्टर असतं तर कॅरेक्टर स्टार, CHAR स्टार. तर म्हणून मग हे सिंपल हे आहे की आपण जसं हे बनवतो की नॉर्मल सिंटॅक्स मध्ये आपण काय करतो की इथे आपण व्हेरिएबल नेम लिहितो आणि त्यामध्ये जी व्हॅल्यू स्टोअर करणार आहे त्याचा जो डेटाचा टाईप आहे तो आपण इथे लिहितो की यामध्ये कोणत्या टाईपचा डेटा स्टोअर करणार आहे. सिमिलरली हे की आपण बोलतो की हा पॉइंटर आहे आणि ह्या पॉइंटर मध्ये आपण कोणत्या टाईपचा डेटा स्टोअर करणार आहे, तर तो आपण ऍड्रेस स्टोअर करणार आहे आणि कोणाचा ऍड्रेस, तर इंटचा ऍड्रेस, म्हणून ते असं लिहितात. आणि जर आता आपल्याला त्यात व्हॅल्यू भरायची आहे तर आपण असं लिहू शकतो की जो पॉइंटर आहे तो आहे ऍड्रेस साठी अँड वापरतात की अँड, आणि ऍड्रेस कोणाचा, तर या व्हेरिएबलचा. मग आपण सिम्पली लिहू शकतो की या व्हेरिएबलचा ऍड्रेस आणि हा, आणि जेव्हा आपण प्रिंट करू की जर आपण व्हेरिएबल प्रिंट करा तर सिम्पली 5 प्रिंट होईल. तर समजा आपल्याला ऍड्रेस प्रिंट करायचा आहे, तर मग आपण हे करू शकतो की जो पॉइंटर आहे त्याला आपण प्रिंट करू शकतो आणि त्याची हेक्साडेसिमल मध्ये जी काही व्हॅल्यू असेल ती येईल. तर ही अशी याची इंटरनली व्हॅल्यू आहे, ती आहे. याची पण काहीतरी हा जो आहे तो हेक्साडेसिमल फॉर्मॅटमध्ये आहे, पण त्याचा ओरिजिनल जर आपण व्हॅल्यू काढायला गेलो तर ती काहीतरी 1 2 3 100 500 700 असंच काहीतरी असेल, म्हणजे इंटिजरमध्ये फॉर्मॅटमध्येच येऊ शकते. तर हे सिम्पल होतं आपलं पॉइंटरचं. तर ह्या दोन गोष्टी मेन झाल्या बघून, आता आपण लिंक लिस्टचं बघूया याच्या पुढे. तर आपण आता पुढचं लिंक लिस्टचं बघूया की पुढे काय करायचं आहे. जसं की आता आपण स्ट्रक्चर आणि पॉइंटरचं बघितलं होतं. आता आपल्याला काय करायचं आहे की जसं आपण बघितलं होतं, आता आपल्याला अ, ह्या म्हणजे नोड हवे आहे, ज्याला आपण नोड बोलतो जनरली. डेटा म्हणजे आता आपल्याला आपलं पूर्ण फोकस आता लिंक लिस्टवर आहे की आपल्याला लिंक लिस्टचं इम्प्लिमेंटेशन करायचं आहे. पहिलं येईल की इन्सर्शन वाला पार्ट. तर मग जनरली काय होतं की एलिमेंट्स जे असतात ते आपण ॲरे एलिमेंट्स बोलतो. मग ते एलिमेंट्स या बोलल्यावर आपल्याला जनरली ॲरे आठवतो, म्हणून मग याच्यात आपण लिंक लिस्टमध्ये एलिमेंट्स जनरली नाही बोलत, कारण कन्फ्युजन नको व्हायला म्हणून. मग आपण काय बोलतो की ही एक जी आहे ती नोड बोलतो की हे नोड आहे ज्यामध्ये डेटा आणि ॲड्रेस आहे. त्यानंतर परत ही दुसरी नोड आहे त्यामध्ये सेम, आणि ही तिसरी नोड, असं पुढे पुढे जातं. तर मग आपण आता सध्या त्याला आपण नोड म्हणूनच बोलू, जेणेकरून आपलं कन्फ्युजन होणार नाही आणि गोष्टी कन्सिस्टंट राहतील. तर मग आता आता आपलं इथपर्यंत आलं होतं की आपल्याला या फॉर्ममध्ये डेटा स्टोअर ठेवायचा आहे, की ही हे एक पूर्ण फॉर्मॅट आहे जी ज्याला आपण नोड म्हणतोय, त्यामध्ये आधी डेटा असेल आणि नंतर हे असेल. तर आता आपण बघूया पहिले याचं की याला आपण कसं करायचं. जसं आपण स्टुडंटसाठी ते केलं होतं सिम्पली, की आपण बोललो होतो स्टुडंट स्ट्रक्चर बनवला होता आणि आपण बोललो होतो की हे आहे ते
या फॉर्मॅटमध्ये. मग आता आपल्याला काय करायचं आहे की हे स्ट्रक्चरच बनवायचं आहे आपल्याला परत. तर इथे तेच आहे की डेटा आणि नेक्स्ट ॲड्रेससाठी. मग इथे तेच की स्ट्रक्चर बनवायचं आहे. मग इथे आपण दुसरं नाव देऊ शकतो, कारण की मागच्या वेळेस ह्या स्टुडंटसाठी आपण स्ट्रक्चर बनवलं होतं, आपण नोडसाठी बनवतो तर आपण नोड देणार नाव. मग नोड दिलं आणि मग त्यात काय काय आहे, हे तर डेटा आहे. हा डेटा जो आहे तो इंटिजर असेल, म्हणून आपण इथे लिहिणार की इंटिजर डेटा पहिला, इन डेटा झालं. आता पुढे काय आहे, हे दुसरं जे आहे ते ही ॲड्रेस आहे बरोबर. हे जी फील्ड आहे यामध्ये आपल्याला ॲड्रेस स्टोअर करायचं आहे. याला आपण सध्यापुरते नाव देणार की नेक्स्ट ॲड्रेस, की नेक्स्ट एज अ ॲड्रेस. इथे एज अ व्हेरिएबल आपण लिहिलं आणि आपल्याला हे माहिती आहे की हे जे आहे ते ॲड्रेस आहे, त्यामुळे स्टार येईल. पण आपल्याला इथे आपण काय लिहितो स्टारच्या आधी की हा कोणत्या हा ज्या व्हेरिएबलचा ॲड्रेस आहे त्याचा इथे आपण डेटा टाईप लिहितो बरोबर. इथे येईल की जो व्हेरिएबल आहे त्याचा डेटा टाईप जो काही असेल तो, म्हणजे ज्याचा कोणाचा ॲड्रेस आपण स्टोअर करतो इथे त्या व्हेरिएबलचा डेटा टाईप. जसं की आपण मगाशी बघितलं होतं, जेव्हा आपण लिहिलं होतं की मगाशी हे नव्हतं म्हणून आपण सिम्पली हे लिहिलं की जसं की आपण इंट याच्यासाठी लिहितो की व्हेरिएबल नेम आणि त्याचा डेटा टाईप. सिमिलरली इथे पण तेच. आता आपण इथे ॲड्रेस लिहितोय म्हणून ॲड्रेस, आणि ॲड्रेस आहे म्हणून तो स्टार. आणि आता तो जो ॲड्रेस आहे तो नक्की कोणाचा ॲड्रेस आहे ते आपल्याला इथे लिहावं लागेल याच्या ठिकाणी. तर ते आपण आता बघू की नक्की इथे काय आहे. तर त्यासाठी आपण इथे परत जाऊया आणि बघूया की हा ॲड्रेस नक्की कोणाचा आहे. तर हा ॲड्रेस कोणाचा आहे, पुढच्या ही जी नोड आहे तिचा आहे बरोबर. ही पूर्णच्या पूर्णची नोड मेमरीमध्ये स्टोअर आहे. जसं की आपण बघतो की इथे या मेमरीचा एक ॲड्रेस असतो काहीतरी, या या लोकेशनचा एक ॲड्रेस असतो, त्याचा प्रत्येक लोकेशनचा ॲड्रेस असतो. तर इथे आपण या लोकेशन जे आहे पूर्ण त्या लोकेशनचा ॲड्रेस ठेवतोय. म्हणजे इथे आपण क्लिअरली दिसतंय की हा जो ॲड्रेस आहे तो, आपण असं समजलं की हा पूर्णच्या पूर्ण एक व्हेरिएबल आहे. तर या व्हेरिएबलचा ॲड्रेस आहे तो. आणि हा आता आपल्याला तो व्हेरिएबल आपण का बघतोय, जेणेकरून या व्हेरिएबलचा डेटा टाईप आपण इथे लिहू शकू या जागेत. मग आता इथे प्रश्न पडतो की हा नक्की व्हेरिएबल कोणत्या डेटा टाईपचा आहे, हा वाला पूर्णच्या पूर्ण. तर आपण तेच आपण कधीपासून करतोय ना की असा वाला जो व्हेरिएबल आहे तो एक्झिस्टच नाही करत, आणि त्यासाठी आपण स्ट्रक्चर स्वतःहून बनवलं आणि त्याला नाव दिलं नोड. आणि आपण बोललो की हा जो नोड आहे त्यामध्ये हे नोड आहे त्याचं हे स्ट्रक्चर असेल आणि त्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी असतील. म्हणजे आपण न्यू डेटा टाईप बनवतोय स्वतःहून इथे, आणि ज्याला आपण नाव देतोय नोड. जसं की सिम्पली जेव्हा आपलं इंट असतं तेव्हा आपण काय बोलतो की जो व्हेरिएबल आहे तो इंटिजर टाईप आहे. सिमिलरली समजा कॅरेक्टर असेल तर तो कॅर आहे. पण कारण की हे वाले असं कोणताच डेटा ऑलरेडी जे डेटा टाईप कोणतं असं हेच नव्हतं, एक्झिस्टच नव्हतं करत, म्हणून आपण स्वतःहून बनवलं. आपण बोललो की आम्ही एक स्ट्रक्चर बनवतोय ज्याचं नाव असेल नोड आणि त्यामध्ये ह्या गोष्टी असतील. म्हणजेच आपण नोड जो आहे तो आपण डेटा टाईप आपण स्वतः बनवतोय. आपण याला बोलू शकतो की हा हा नोड आपण बनवला स्ट्रक्चर, आणि तोच डेटा टाईप आहे. डेटा टाईप म्हणजे काय की त्या नोड मध्ये जे डेटा आहे त्याचं टाईप काय असेल. तर याचा असं काही सेपरेट टाईप नाही आहे, कारण हे त्यामध्ये खूप साऱ्या फील्ड आहेत. मग आपण त्याला नाव दिलं इथे नोड. त्यामुळे आपण बोलू शकतो की हा जो नेक्स्ट ॲड्रेस आहे तो या पूर्ण स्ट्रक्चरचा आहे. आणि त्या स्ट्रक्चर हे जे आपण बनवलंय याचा जो डेटा टाईप आहे त्याला आपण इथे नाव दिलंय नोड म्हणून. इथे आपण काय पण नाव देऊ शकतो. मग ते नोड आहे तर आपण इथे बोलू शकतो की हे जो नेक्स्ट ॲड्रेस आहे तो ॲड्रेस असल्यामुळे इथे स्टार दिला, आणि तो कोणत्या डेटा टाईपचा आहे तर तो नोडचा आहे, आणि म्हणून आपण इथे नोड लिहितो. तर इथे एवढं काही म्हणजे हे पाठ करण्याची अशी गरज नाही, होऊन जाते ते. कारण इथे आपण समजा लिहायला गेलो तर इथे डेटा टाईप, तर आपण काय लिहिणार इथे, इंट कॅर स्ट्रिंग तर लिहू शकत नाही. आणि हे स्ट्रक्ट जे आहे ते डेटा टाईप नाही, जसं की हे इंट कॅर स्ट्रिंग जे आहे ते डेटा टाईप्स आहेत. पण हे जे आहे स्ट्रक्ट ते जस्ट एक कीवर्ड आहे, हे डेटा टाईप नाही आहे. ह्या वर्ड फक्त एक कीवर्ड आहे जो यूज केला गेला जातो केला जातो यासाठी, एक आपलं युजर डिफाईन्ड स्ट्रक्चर बनवण्यासाठी. त्यामुळे हे स्ट्रक्चर तर आपण इथे लिहू शकत नाही, कारण जसं आपण इथे लिहिलं की स्ट्रक्ट, आपण बोलतोय की याचा डेटा टाईप स्ट्रक्ट, पण स्ट्रक्ट हा कोणता डेटा टाईप नाही, हे फक्त स्ट्रक्चर आहे, जस्ट एक कीवर्ड आहे तो. त्यामुळे इथे यापैकी कोणतंच नाही आणलं, इथे फक्त नोडच आहे.
आणि हे एकदा दोनदा केल्यावर ते समजा हे होऊन जातं, क्लिअर होऊन जातं की इथे नोडच लिहायचं. तर त्यामुळे ते झालं. आता हे बनलं. आता सिम्पली बनल्यानंतर आपण सेम व्हॅल्यूज टाकू शकतो, जसं की आपण इथे केलंय तसं. मग इथे आपण समजा आपल्याला बनवायचं आहे, तर आपण काय लिहितो की आता नोड एन वन बनवली की तो एक ऑब्जेक्ट बनून जाईल, जसं की इथे आहे. आपण इथे बघितलं होतं कुठे गेलं. जसं आपण जेव्हा नोड एन वन लिहितो, तेव्हा मग एक त्याची मेमरी आहे ते अलोकेट केली जाते एन वन साठी. आणि मग त्यामध्ये हे फील्ड्स असणार, डेटा फील्ड आणि नेक्स्ट फील्ड. आणि मग नंतर त्याला आपण इथे व्हॅल्यू देऊ शकतो की एन वनचा जो हा आहे डेटा आहे, त्याची व्हॅल्यू समजा 10 आहे. त्यानंतर सिमिलरली आपण लिहू शकतो की मग एन टू साठी नोड एन टू, त्यानंतर मग सेम एन टू चा जो डेटा आहे तो 20 आहे. त्यानंतर मग आपण इथे लिहू शकतो की नोड एन थ्री, आणि सेम एन थ्री चा जो डेटा आहे तो थर्ड डेटा 30. मग याच्याने काय सिंपल आपण सेपरेट सेपरेट नोड बनवले, जसं की इथे आहे. हे आहे इथे. मे बी याला आपण अडवू शकतो, याची काही गरज नाही. हा, तर सध्यापुरते काय आहे की आपण ह्या 3 नोड बनवल्या याच्यानुसार, की नोड एन वन चा डेटा 10, याचं 20 आणि याचं 30, हे आपण बनवलंय. पण प्रॉब्लेम काय आहे की आपल्याला यामध्ये याचा ऍड्रेस पण टाकायचा आहे. कारण सध्या काय आहे की त्या नोड बनल्या आहेत आणि मेमरीच्या वेगवेगळ्या जागेवर त्या आहेत अवेलेबल. पण आपल्याला त्याच्यात ऍड्रेस पण टाकावा लागेल ना. फक्त आपण असं नोड सेपरेटली बनवून सोडू नाही शकत, कारण ते कनेक्शन पण असलं पाहिजे. नाहीतर मग ते सेपरेट सेपरेट असतील, मग ती लिंक नाही असणार. आपल्याला ती लिंक लिस्ट बनवायची आहे, बरोबर, की ते जो आहे तो याच्याशी लिंक असेल, हा याच्याशी लिंक असेल. मग ते लिंक एस्टॅब्लिश करावी लागेल. मग त्यासाठी आपण सिम्पली याच्यामध्ये ऍड्रेस लिहायचं, जसं की यामध्ये नोड 2 चा ऍड्रेस फील्ड मध्ये याचा ऍड्रेस करायचा आहे. तिथे आपण सिम्पली हे करू शकतो इथे की आपला एन टू होता, त्याच्या जो आपण हा नेक्स्ट ऍड्रेस केलाय, मग आपण सिम्पली लिहू शकतो एन टू डॉट नेक्स्ट ऍड्रेस. हा, मध्ये आता यात आपल्याला यामध्ये याचा ऍड्रेस भरायचा आहे. मग इथे आपण सिम्पली इथे लिहू शकतो की ऍड्रेस साठी आपण अँड वापरतो, आणि याच्यामध्ये एन थ्री. तर यात आपण एन थ्री असं लिहू शकतो. सिमिलरली हा, मग याने काय होईल की आपण बोललो की एन टू चा नेक्स्ट ऍड्रेस जो आहे तो ऍड्रेस ऑफ एन थ्री. मग याच्यामध्ये एन टू चा जो नेक्स्ट ऍड्रेस फील्ड आहे, त्याच्यामध्ये आपण याचा ऍड्रेस व्हॅल्यू भरली. सिमिलरली एन वन मध्ये आपण भरू शकतो, की यात पण तसंच करून इथे एन वन मध्ये एन टू चं. मग आता याच्याने काय होईल की लिंक ज्या आहेत त्या एस्टॅब्लिश होऊन जातील. आपण बोललो की एन वन मध्ये याचं आणि एन टू मध्ये याचं. पण मग इथे पण इश्यू हा होतो की इथे जसं आपण बघतोय की हे जेवढ्या नोड येतील तेवढं लिहत जावं लागेल. जसं की समजा क्वेश्चन मध्ये लिहिलंय की युजर कडून तुम्ही, किंवा क्वेश्चनचा सोड, इथे प्रॉब्लेम काय होतो की जसं की समजा 1000 नोड आहे, मग आपल्याला प्रत्येक वेळी लिहावं लागेल नोड एन फोर, एन फाय, एन सिक्स, एन हे सगळं एन एन करत राहावं लागेल. मग ते फिजिबल नाही, किंवा ते स्केलेबल सोल्युशन नाही. आपण असं प्रत्येक वेळी लिहत नाही बसू शकत. मग आपल्याला दुसरा कोणता तरी वे शोधावा लागेल. मग त्यासाठी आपण बघूया की दुसरा कोणता वे आहे का हे करण्यासाठी. तर मग आपण सिम्पली समजा एक वे आहे जेणेकरून आपण करू शकतो, नोड जे आहेत ते बनवू शकतो. जसं की हा वाला, याला समजा असं थोड्या वेळासाठी आपण बाजूला काढूया. तर हे जे आहे न्यू नोड, आणि हे डेटा टाईपचे आपण दिलंय, नाव दिलेलं आहे ते, आणि याचे समजा आपण व्हॅल्यू लिहिली जसं की 10 आहे. तर मग याने काय होतं, एवढ्याने पूर्ण डायरेक्टली एक नोड बनते. जसं की हेच काम होतं रिपीट मध्ये. असं की समजा आपण हे उडवलं आणि इथून आपण सुरुवात केली, मग याच्याने काय होईल, फक्त एवढं लिहिलं तर की एक नोड बनून जाईल, ही वाली की ज्यात हे आहे. त्यानंतर जेव्हा आपण इथे लिहिणार की जेव्हा आपण असं लिहिणार 20, मग दुसरी वाली बनेल
जेव्हा आपण लिहिणार तिसरी, मग तिसरी वाली बनेल. मग याने काय होतं की इथे लगेच बनून जातात नोड्स. आणि मग हे एवढं फक्त लिहिलं की ह्या 3 नोड्स बनल्या. आणि त्याचा फायदा आहे की इथे, कारण की हे याच्यात N1 N2 N3 असं आपण सेपरेटली काही लिहिलेलं नाही, म्हणून हे आपण फॉर लूप मध्ये लावू शकतो. आणि फॉर लूप लावल्यावर हे जोपर्यंत फॉर लूप चालेल तेवढं, समजा की 10 आहेत तर आपण सिम्पली फॉर लूप लावू शकतो फक्त एक लाईनवर, या लाईनवर. आणि मग 10 नोड्स बनतील. आता आपण काही व्हॅल्यू टाकू शकतो. जर 10च व्हॅल्यू टाकली तर ह्याच व्हॅल्यू चे 10 नोड्स सेपरेट बनतील. आपण कोणतीही व्हॅल्यू टाकू शकतो. मग तो एक फायदा आहे की इथं आपण या वेळेने आपण बनवू शकतो. सध्यापुरते काय झालंय की आपलं हे यामुळे 3 ज्या व्हॅल्यूज आहेत त्या बनलेल्या आहेत तिथे, असं आहे की 3 सेपरेट नोड बनले. मग आता इथे ऍक्च्युली एक प्रश्न आहे की या हा जो हे आपण हा वालाच रिप्लेस केला, हे पूर्ण याच्याने एवढ्या सिम्पलने आपण लिहून टाकलं. मग हे आपण करू शकतो. आता इथे आहे की इथे बघ, इथे आपण हे पहिले फक्त एकावर फोकस कर. आपण हे लिहिलंय की न्यू नोड आणि 10. मग याने काय होतं की समजा आपण याला लपवलं न्यू नोड 10. मग इथे आपण हे जेव्हा आपण न्यू लिहितो तेव्हा मेमरी अलोकेट केली जाते, जशी की ही आहे ती, ही वाली. जेव्हा आपण न्यू नोड लिहितो ना, मग N1 साठी इथे मेमरी अलोकेट केली जाते. त्यानंतर जेव्हा आपण हे लिहितो पण नोड 10, मग इथे आपण काय बोलतोय की नोड बनव त्यामध्ये डेटाची जी व्हॅल्यू आहे ती 10 ठेव, असे आपण आपण बोलतोय कम्प्युटरला. पण इथे प्रॉब्लेम आहे की इथे सध्यापुरती व्हेरिएबल एकच आहे जो इंटिजर टाईप आहे म्हणून. पण समजा इथे वेगळे अजून 2-3 व्हेरिएबल असते जे int टाईपचे असते यामध्येच, कारण स्ट्रक्चर वेगवेगळे बनले जाऊ शकतात. हे आपण सिम्पलीसाठी म्हणून आपण हे सिम्पलच यूज करतो. पण यामध्ये अजून काही हे बनवले जाऊ शकतात की इन डेटा 1, इन डेटा 2, हे ते सगळं. मग तिथे प्रॉब्लेम काय होईल की जेव्हा आपण इथे 10 लिहितोय, मग हा नक्की कोणासाठी आपण व्हॅल्यू बोलतोय ते क्लिअर कसं होईल कम्प्युटरला, की जी 10 व्हॅल्यू आहे ती व्हॅरिएबल 1 साठी आहे की व्हॅरिएबल 2 साठी आहे की व्हॅरिएबल 3 साठी आहे, की नक्की कोणासाठी आहे. मग ते क्लिअर करण्यासाठी मग इथे आपल्याला एक ऍडिशन करावी लागते फंक्शन साठी. जसं की याला आपण असं समजू शकतो की जेव्हा आपण हे असं लिहितोय तेव्हा आपण फंक्शन कॉल करतोय की नोड आणि 10 जे आहे ते आपण ऍज अ आर्ग्युमेंट पाठवतोय. मग समजा फंक्शन कॉल करतोय, मग ते फंक्शन कुठेतरी एक्झिस्ट पण करायला पाहिजे. मग इथे ते आपण लिहितो की जे फंक्शन नेम आहे ते नोड, आणि त्यामध्ये फंक्शनच असतं बरोबर, की हे असं असतं, आपण त्यात लिहितो व्हेरिएबल जो काही असेल तो, आणि मग नंतर ते फंक्शनची बॉडी असते अशी. जनरली फंक्शन असं असतं बरोबर, की इथे फंक्शन नेम असतो, त्यानंतर मग इथे व्हेरिएबल्स असतात त्याला आपण आर्ग्युमेंट बोलतो. आणि मग नंतर इथे ही जी व्हॅल्यू आहे ते घेऊन आपण काहीतरी करतो. मग इथे आपण बोलतोय की या डेटामध्ये ही व्हॅल्यू भर. आपण सिम्पली लिहू शकतो की डेटा मध्ये ही जी व्हॅल्यू आहे, जी कोणती इकडनं आलेली आहे ती ती डेटामध्ये भरून टाक, सिम्पल. मग ते सिम्पल भरली. मग याच्याने आता काय होतं की आपण जेव्हा असं लिहितो की न्यू नोड 10, तेव्हा सर्वात आधी न्यू लिहिल्यानंतर मेमरी अलोकेट होते, त्यानंतर नोड 10 लिहिल्यावर हे वाला कॉल होतं. आणि कारण की इथे 10 आहे मग इथे व्हॅल्यूच्या ठिकाणी 10 जाईल, आणि इथे मग पुढे जाऊन एक्झिक्यूट करेल हा वाला पार्ट. आणि यातलं काय लिहिलंय की डेटा जो आहे म्हणजे हा, यामध्ये ही व्हॅल्यू भरायची. म्हणजे म्हणजे हे असं झालं की सुरुवातीला हे झालं. आता आपण बोलतोय की हा जो डेटा फील्ड आहे त्यामध्ये 10 भर. मग त्याच्याने हे होईल की याच्यामध्ये 10 भरून जाईल. मग हे होतं, आणि याला बोलतात कन्स्ट्रक्टर. तर ते ऍज अ फंक्शनच आहे, पण ते एक्झॅक्टली फंक्शन नाहीये, म्हणून त्याला दुसरं नाव द्यायचं म्हणून कन्स्ट्रक्टर नाव दिलंय. पण आपण त्याला आपल्या सिम्प्लिसिटीसाठी बोलू शकतो की हे फंक्शनच आहे. तर मग हे असं झालं, आणि सिम्पल याच्याने हे नोड बनले. म्हणजे सिमिलरली आपण फॉर लूप लावून हे नोड वगैरे बनवू शकतो. तर आता आपण परत इथे येऊया आपल्या प्रश्नावर, की समजा आपण हे बनवल्या नोड्स वगैरे 3. आता आपण प्रश्नावर आलो की आपण 3 नोड बनवल्या, त्या ह्या इथं होत्या, इथे ह्या 3. पण मग आता परत तेच की यामध्ये ऍड्रेस पण तर द्यावा लागेल ना याचा, कारण मग ते आपल्याला जोडायच्या पण आहेत त्या लिस्ट जे नोड आहेत त्यांना. मग त्यासाठी आपण काय करावं, तर त्यासाठी आपण आता पुढे बघूया की नक्की काय केलं जाऊ शकतं, कसं केलं जाऊ शकतं. तर पहिले तर परत आहे की आपण एकदा बघून घेऊया की स्ट्रक्चरचं जसं आपण बघितलं होतं सिम्पल, हे स्ट्रक्चरचे हे फॉर्मॅट होतं की आपण स्ट्रक्चर लिहितो, स्ट्रक्चर नेम जे आहे ते आपण लिहितो, आणि ते स्ट्रक्चरचा नेम सुद्धा तेच आणि डेटा टाईप सुद्धा तोच असतो. त्यामध्ये आपण जे व्हेरिएबल्स ते लिहितो. आणि जर आपल्याला हे असं यूज करायचं असेल या फॉर्मॅटमध्ये, तर मग आपण एक कन्स्ट्रक्टर बनवतो.
जसं फंक्शन सारखा असतो तो, आणि ते सिम्पल फंक्शन सारखं चालतं सगळं. मग ते झालं. आता आपल्याला आपल्याला पाहिजे की आपल्याला यांचा ऍड्रेस मिळावा इथे, जसं की ह्या नोड बनलेल्या आहेत बरोबर. मग आपल्याला काय आहे की यामध्ये याचा ऍड्रेस आपल्याला स्टोअर करायचा आहे. मग त्यामुळे याचा जो ऍड्रेस आहे तो तर आपल्याला भेटावा ना. कारण सध्यापुरती इथं आपण हे बनणं सोडून दिलं, पण आपल्याला ऍड्रेस तर भेटलेलाच नाही आपल्याकडे. इथे कोणत्याच असं आपल्याकडे व्हेरिएबल नाही ज्याच्यामध्ये त्याचा ऍड्रेस स्टोअर असेल. आपल्याकडे फक्त या सेपरेटली 3 नोड बनलेले आहेत. आपल्याला हा ऍड्रेस हवा आहे जेणेकरून त्याला आपण इथे लिहू, त्यानंतर हा पण हवा आहे जेणेकरून त्याला आपण इथे लिहू. म्हणून मग आपल्याला हा ऍड्रेस हवा आहे या नोडचा. समजा जसं की समज आपला नोड 30 आहे, तर मग याचा आपल्याला ऍड्रेस हवा आहे. तर मग आपण तो कसा काय घेऊ शकतो? त्यासाठी सिंपल आहे की आपण लिहू शकतो की ऍड्रेस 3 आणि इक्वल टू हे करायचं बस. ऍड्रेस एक व्हेरिएबल आहे ज्यामध्ये ऍड्रेस स्टोअर राहील, आणि हे जे आहे तेच, फक्त याला इक्वल जेव्हा आपण करतो तेव्हा काय, जेव्हा आपण हे असं समज की हे लाईन आहे, मग तेव्हा चालू काय होतं की कम्प्युटर येतं, बोलतो की ओके हा व्हेरिएबल आहे, यामध्ये जी व्हॅल्यू इकडनं येईल ती स्टोअर करायची. मग न्यू मध्ये जातं, मग मेमरी अलोकेट होते, मग ही नोड बनते, आणि हे सगळं झाल्यावर शेवटी या नोडचा जो काही ऍड्रेस आहे तो जाऊन यामध्ये स्टोअर होतं. असं कम्प्युटर करून देतं आपल्याला. मग त्यामुळे आपल्याला ऍड्रेसचा पण आता हे इश्यू जो होता तो सॉल्व्ह झालेला आहे. मग असं करून आपण प्रत्येकाचा ऍड्रेस घेऊ शकतो की याचा ऍड्रेस 2 आणि याचा ऍड्रेस 1. याने फायदा काय झाला आपल्याला की आपल्याकडे 3 नोड बनले आणि 3 ऍड्रेस आलेले हे जे आहेत ते नोड पण बनले, आणि तिन्ही ऍड्रेसचे व्हेरिएबल जे आहेत व्हॅल्यूज म्हणजे ऍड्रेसेस जे आहेत ते आपल्याकडे आतापर्यंत स्टोअर झालेले आहेत त्या 3 ठिकाणी. आता फक्त आपल्याला लिंक करायचं त्यांना. त्या लिंक साठी आपण सिम्पली हे करू शकतो की हे 3 बनले, मग ते जे आपण लिहितो की हा जो ऍड्रेस आपल्याला हे करायचं आहे ना की हा जो आहे यामध्ये व्हॅल्यू भरायची. तर मग आता आपल्याला परत आपल्याला बघायला गेलं तर एक प्रॉब्लेम आहे की आपल्याकडे हे आहे, हे याचे व्हॅल्यूज वगैरे आहेत, पण मग याची आपल्याला व्हॅल्यू कशी काय भेटेल, म्हणजे याच्यामध्ये आपण व्हॅल्यू कशी काय भरायची किंवा ही व्हॅल्यू. तर आपण इथे एक गोष्ट आहे नोट करण्यासारखी, जसं की आता आपल्याकडे सध्या ही वाली नोड आहे. तर त्यापुरती याला इग्नोर कर. समज की आपण हे न्यू नोड बनवलं एक. हा, समज की हे न्यू नोड आपण बनवली आणि त्यामध्ये व्हॅल्यू भरली 10. तर ते आपण असं लिहून करू शकतो की जेव्हा आपण न्यू लिहितो तेव्हा मेमरी अलोकेट होते, त्यानंतर जेव्हा आपण हे लिहितो तेव्हा ती जी 10 व्हॅल्यू आहे ती जाऊन यामध्ये इथे इन्सर्ट होऊन जाते. आणि जेव्हा आपण असं लिहितो की इक्वल टू हे, तर हे सगळं शेवटी हे सगळं झाल्यावर शेवटी याचा जो ऍड्रेस आहे तो यामध्ये येऊन स्टोअर झालेला आहे ऍड्रेस नावाच्या व्हेरिएबल मध्ये. तर मग आता ऍड्रेस, याचा जो ऍड्रेस आहे तो आपल्याला इथे भेटलेला आहे. पण आता इथं आपल्याला प्रश्न काय आहे की ही वाली फील्ड आपल्याला ऍक्सेस करायची आहे, जेणेकरून आपण यामध्ये त्याची व्हॅल्यू आपण नेऊन टाकू. पण मग त्याची फील्ड ऍक्सेस कशी करायची ही वाली, आपल्याकडे फक्त याचा ऍड्रेस आहे, बरोबर. या पूर्ण नोडचा फक्त आपल्याकडे ऍड्रेस आहे, पण त्याच्या ह्या फील्ड आहेत त्यांचा आपल्याकडे काही ऍक्सेसच नाहीये की हे कसं काय करायचं. तर त्यामध्ये इथे एक गोष्ट नोट करण्यासारखी आहे की जेव्हा आपण असं लिहितो की हे वालं, त्याला आपण सिम्बल बोलू शकतो की जेव्हा हे करतो आपण, हे करून त्याचं ज्या फील्ड आहेत त्या ऍक्सेस करू शकतो ऍड्रेस वरून. जसं की आपल्याला समजा या नोडचा ऍड्रेस भेटला, आपण या नोडला जाऊन ही फील्ड ऍड्रेस करू शकतो डेटा लिहून की ऍड्रेस आणि हा सिम्बॉल आणि डेटा. मग याच्याने काय होईल की जो आपला इथे आपण हे समजा सी आउट करवलं, तर मग यामध्ये याचा डेटा जो आहे तो जो काही आहे तो प्रिंट होईल, म्हणजेच आपण ऍक्सेस करून प्रिंट करू शकतो. सिमिलरली आपण जसं की आता, आणि हे आपण कशासाठी करतोय, जेणेकरून आपण या फील्ड्स आहेत ते ऍक्सेस करू शकू आणि यामध्ये याची व्हॅल्यू आपण ठेवता यावी आपल्याला या नेक्स्ट ऍड्रेस फील्ड मध्ये. म्हणून मग आपण इथे असं करून आपण नेक्स्ट ऍड्रेस वाली पण फील्ड ऍक्सेस करू शकतो. नेक्स्ट ऍड्रेस, समजा आपण नेक्स्ट ऍड्रेस हे केलं, मग आता आपल्याला यामध्ये व्हॅल्यूज ठेवायचे आहेत बस. मग तेच की आपण याच्यात कोणतीही पुढच्याची व्हॅल्यू ठेवू शकतो, जसं की आपण बघितलं की याच्या इथे आता आपण हे सक्सेसफुली ऍक्सेस केलेलं आहे, हे वालं हे असं लिहून आपण ऍक्सेस करू शकतो हे वालं सिम्बॉल यूज करून. मग आता आपल्याला फक्त त्यात पुढच्या नोडची व्हॅल्यू आणून ठेवायची. जसं की आपल्या 3 नोड बनल्या होत्या, आपण परत आपल्या 3 नोड कडे येऊया. 3 नोड मध्ये आपण 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62 63 64 65 66 67 68 69 70 71 72 73 74 75 76 77 78 79 80 81 82 83 84 85 86 87 88 89 90 91 92 93 94 95 96 97 98 99 100 101 102 103 104 105 106 107 108 109 110 111 112 113 114 115 116 117 118 119 120 121 122 123 124 125 126 127 128 129 130 131 132 133 134 135 136 137 138 139 140 141 142 143 144 145 146 147
तीन नोड आपण बनवले. आणि आता आपण काय बोलतोय की हे ऍड्रेस 1 जो आहे, आपला ऍड्रेस इथे हा वाला, आपल्याला काय करायचं की या फील्ड मध्ये याचा ऍड्रेस स्टोअर करायचा, जेणेकरून ही लिंक जी आहे ती एस्टॅब्लिश होईल. म्हणून मग आपल्याला आपली रिक्वायरमेंट होती की आपल्याला या फील्ड पहिले ऍक्सेस तर करता याव्या. जेव्हा आपण ऍक्सेस करू तेव्हा जाऊन त्यामध्ये आपण चेंजेस करू शकू ना. त्यासाठी आपण बघितलं की हे वालं जे आहे त्यांना आपण ऍक्सेस करू शकतो. डेटावाली फील्ड पण प्रत्येक फील्ड ऍक्सेस करू शकतो जी आहे ती. आणि सी आउट केलं तर ही वाली पण ऍक्सेस जो आहे तो सध्या हे करेल, पण सध्यापुरती या फील्ड मध्ये काहीच नाही, म्हणून नल व्हॅल्यू प्रिंट होईल. सध्यापुरती हे नल आहे, करण्यात काहीच नाही. मग त्यामुळे आता आपण बघूया, याला उडवूया. आणि मग आता आपल्याला काय करायचं आहे की यामध्ये यामध्ये याचा ऍड्रेस भरायचा आहे. मग आपण बोलतोय की जो ऍड्रेस 1 आहे त्याची जी नेक्स्ट ऍड्रेस फील्ड आहे त्या फील्ड मध्ये या नोडचं ऍड्रेस भरायचा आहे. तर मग तो ऍड्रेस आपण कसं भरू शकतो, हा जो होता तो 2 होता, हा 3 होता. मग याचा ऍड्रेस आपल्याला ऑलरेडी यामध्ये आहे, तर त्याला आपण इथे लिहू शकतो की त्याचा ऍड्रेस सिम्पली ऍड्रेस 2. म्हणजे आपण बोलतोय की या आपण सर्वात आधी नोड बनवली, त्यानंतर आपण त्याचा ऍक्सेस ऍड्रेस मिळवला, त्यानंतर मग ऍड्रेसचा तो सिम्बॉल यूज करून आपण त्याची फील्ड ही ऍक्सेस केली. आणि आता आपण बोलतोय की या फील्ड मध्ये ही व्हॅल्यू भर, म्हणजे ही जी नोड आहे, ही जी लिंक आहे ती एस्टॅब्लिश होऊन जाईल. मग ते तिथे आपण केलेलं आहे. सिमिलरली आपण मग ऍड्रेस 2 साठी करणार, यासाठी की ऍड्रेस 2 मध्ये यामध्ये ऍड्रेस 3 ला भर. मग तेच आपण इथे लिहू शकतो की ऍड्रेस 2 मध्ये ऍड्रेस 2 चा नेक्स्ट ऍड्रेस फील्ड मध्ये ऍड्रेस 3 ची व्हॅल्यू भर, म्हणजे इथे याची जी व्हॅल्यू आहे 0x3 ती इथे येईल. आणि मग ते याला इथे येईल म्हणजे त्याला पॉइंट करेल. ते आपण इमॅजिन करतो की ते पॉइंट करेल. जनरली असतं की ही व्हॅल्यू जी आहे ती इथे स्टोअर असते. मग ते शेवटी तर अशा प्रकारे झालेलं असेल की ही व्हॅल्यू इथे आलेली असेल आणि ही जी व्हॅल्यू आहे आपली ती इथे आलेली असेल. सॉरी, ती जी व्हॅल्यू आहे ती इथे आलेली असेल. हा, आणि ह्या अशा व्हॅल्यू झालेल्या असतील की याच्या ठिकाणी ही आणि याच्या ठिकाणी ही. पण मग आपण इमॅजिन करण्यासाठी आपण बोलतो की याच्यामध्ये लिंक झालं, एस्टॅब्लिश झाले, आणि याच्यामध्ये याची लिंक आहे. ही लिंक ही असं आपण बोलतो, म्हणजे ऍड्रेस स्टोअर झाला म्हणजे ती लिंक आली असं आपण त्याला हे आपल्यासाठी आपल्या सोयीसाठी आपण बोलतो की लिंक आली. पण तिथे ऍड्रेस स्टोअर केला जातो कम्प्युटरमध्ये, आणि तो मग त्यावर समजतं की हा ऍड्रेस याचा आहे, म्हणजे याच्या नंतरची येणारी जी नोड आहे ती ही आहे. त्याला इथपर्यंत झालं, आपलं हे सगळं झालं की असं असं आहे सगळं. आता आता प्रश्न पडतो की आता आपलं याला फॉर लूप लावून आपण करू शकतो म्हणा. पण आता जसं की नेक्स्ट ऍड्रेस आहे, नेक्स्ट ऍड्रेस 3 चा नेक्स्ट ऍड्रेस इथे ऍक्च्युली हेच पूर्ण आहे इन्सर्शनचं गणित. पण मग आपल्याला थोडंसं हे चांगल्या हेच पूर्ण ओव्हरऑल लॉजिक आहे, हेच सगळं आहे. आता फक्त आपल्याला त्याला एक चांगल्या शेपमध्ये आणायचं आहे की त्याला आपण व्यवस्थित कसं हे करू शकतो. तर त्यासाठी जसं की ऍड्रेस 1 होता त्याला आपण तर इथे आपलं काय चालतंय की आपल्याला फॉर लूप लावायचं आहे, बरोबर. फॉर लूप लावायचं जेणेकरून आपण हे परत परत लिहावं लागणार नाही आपल्याला. त्यासाठी आपल्याला हे रिपिटेटिव्ह फॉर्मॅटमध्ये आणावं लागेल, हे वालं सगळं गणित, जेणेकरून त्याला आपण फॉर लूप लावू शकू. तर मग रिपिटेटिव्ह फॉर्मॅट म्हणजे समजा आणायचं आहे, तर मग आपल्याला हे जे आहे तर हे तीन गोष्टी रिपिटेटिव्ह आहेत की ही लाईन जी आहे याला आपण सिम्पली फॉर लूप लावू शकतो याच्यासाठी. आणि मग ह्या ज्या दोन गोष्टी आहेत त्या आपण एलिमिनेट करू शकतो आणि याच्यावरच पूर्ण लावू शकतो. पण हे ऍड्रेसचं गणित आहे ते थोडं वेगळं आहे, ते जमत नाही इथे. इथे थोडं ऍड्रेस 1 2 हे व्हेरिएबल्स आहेत, मग ते जे आहेत ते याला कसं काय जमवायचं मग ते आपल्याला बघायचं आहे. मग त्यासाठी आपण काय करू शकतो की जसं की आपण आपल्याला आपलं असं एम आहे की जेव्हा आपण इथे हे बनवलं, बरोबर, की नोड बनली, तेव्हाच आपल्याला
ही आपण लिहून नोड बनली ऍड्रेस. मग आता आपल्याला इथे लिहायचं की ऍड्रेस जो 1 आहे हा वाला ऍड्रेस जो 1 आहे त्याचा जो नेक्स्ट ऍड्रेस आहे त्यामध्ये ऍड्रेस 2 भरायचा आहे. म्हणजे आपण कुठपर्यंत येऊ की पहिल्या ह्याच्याने आपण 10 व्हॅल्यू भरली आणि आता याच्यामध्ये आपल्याला ह्याचा ऍड्रेस भरायचा आहे. पण इथपर्यंत या स्टेपला या लाईन 19 पर्यंत ऍड्रेस 2 जो आहे तो एक्झिस्टच नाही करत, बरोबर. तो तर एक्झिस्ट तेव्हा करेल जेव्हा हा वाला बनेल 22, तो बनेल आणि नंतर ऍड्रेस 2 येईल. पण मग आपल्याला इथेच लिहायचं आहे, कारण आपल्याला जेव्हा आपण व्हॅल्यू भरतोय तेव्हा मग आपल्याला याची व्हॅल्यू पण भरायची आहे. मग तिथं प्रश्न पडतो की आता एक्झॅक्टली कसं काय करायचं, की यामध्ये हे कसं करायचं, जेणेकरून आपण हे कंटिन्यूली जसं की याचं पण तेच हे बनलं आणि नंतर मग आपण सांगतोय की जेव्हा आपण नोड 2 बनवली त्यामध्ये 20 व्हॅल्यू भरली आणि मग त्याची जी व्हॅल्यू 20 भरली आणि त्याच्या ऍड्रेस फील्ड मध्ये आपल्याला पुढच्याचा ऍड्रेस द्यायचा आहे. म्हणून आपण इथे असं लिहितो की ऍड्रेसचा नेक्स्ट ऍड्रेस 3. पण इथे पण तोच प्रॉब्लेम आहे की ही जो ऍड्रेस ट्री आहे तो अजून सध्या तरी एक्झिस्ट करत नाही. तो एक्झिस्ट करेल लाईन 26 नंतर इथून इथून हे सगळं झाल्यानंतर. पण मग इथेच आपण त्याचा आधीच ऍड्रेस देऊ नाही शकत, ते एरर देईल की ही व्हॅल्यू एक्झिस्टच नाही करत. मग त्यासाठी आपल्याला समहाऊ काहीतरी करावं लागेल जेणेकरून आपण हे हे करू या फॉर्मॅटमध्ये येईल. कारण याचं आणि सिमिलरली याला कोडसाठी आणि हे कशासाठी करतोय ते तुला मी सांगतो आता. तर की इथे पण आपण तेच की जो ऍड्रेस 3 आहे त्याचा जो नेक्स्ट ऍड्रेस आहे तो ऍड्रेस 4 असेल. तर मग हे आपण याच्यासाठी करतो जेणेकरून हे एका रिपिटेटिव्ह फॉर्मॅटमध्ये येईल. हे बघ हे कसं आहे की रिपिटेटिव्ह आहे की पहिले ऍड्रेस भेटला त्यानंतर नेक्स्ट व्हॅल्यू आपण केली. म्हणजे पहिल्यामध्ये आपण इथे व्हॅल्यूज वगैरे भरल्या 10 नोड बनवली त्यामध्ये व्हॅल्यूज भरली आणि मग त्याच्या नेक्स्ट फील्डमध्ये नेक्स्ट ऍड्रेस फील्डमध्ये याचं भरलं त्यानंतर सेम हे. आणि हे रिपिटेटिव्ह आहे म्हणून आपण फॉर लूप लावून याच्यावर फॉर लूप लावू शकतो आणि या सगळ्या गोष्टी परत परत लिहिण्याची गरज नाही पडणार आपल्याला. हे आपण उडवू शकतो. म्हणून मग आपल्याला या फॉर्मॅटमध्ये पाहिजे. पण मग आता एकच छोटासा इश्यू आहे की हा जो ऍड्रेस 2 आहे तो या लाईन पर्यंत तरी एक्झिस्ट करत नाहीये. तो एक्झिस्ट करतो इथे गेल्यानंतर. मग आता याचं काय करावं, तो मोठा प्रश्न आपल्याकडे आहे किंवा आपल्या समोर आहे तो जो हा. तर मग आता याचं असं आहे की इथे 2-3 वेज आहेत. आपण नक्की कोणता वे यूज करावा ते आपल्यावर आहे म्हणा. त्याने एवढा तसा फरक तर जास्त पडणार नाही. हा, तर यासाठी ऍक्च्युली 2-3 वेज आहेत, त्यामुळे आपण जो सोपा वाला आहे तोच वाला यूज करू जेणेकरून जास्त आपल्याला हे त्यासाठी आपण पहिले हे बघूया हे काय आहे. समजा हे असे आपण नेक्स्ट नेक्स्ट केलं तर त्यात ते येतील. नेक्स्ट नेक्स्ट करून पण नेक्स्ट ऍड्रेस मध्ये आपण टाकू शकतो आणि ऍड्रेस 1चा नेक्स्ट ऍड्रेस 2चा नेक्स्ट. हा, तर इथे एक इझी वे असा असू शकतो की आपण कारण की इथे बघ इथे आपण आपल्या प्रश्नाकडे येऊया. आपला प्रश्न काय होता की हे जे आहे ऍड्रेस 1 ऍड्रेस 2 हा एक्झिस्ट करत नाहीये या लाईन पर्यंत आणि ही लाईन आली तेव्हा तो एक्झिस्ट करेल. पण आपण जर या लाईनवर नीट बघितलं तर इथे काय होतंय की हे जे आहे ते एनिवे जो ऍड्रेसच आहे तोच रिटर्न करतोय आणि तो इथे येतोय नंतर आपण इथे लिहितोय. मग त्यापेक्षा आपण डायरेक्ट यालाच उचलून इथे लिहू शकतो ऍज इट इज याच्या ठिकाणी, जेणेकरून तो इथेच येऊन जाईल याचा ऍड्रेस. कारण हे काय करतं की पहिले जेव्हा आपण हे कॉल करू तेव्हा काय होईल की इथे मेमरी अलोकेट होईल, त्यानंतर हे केल्यावर ते फंक्शन कॉलिंग सारखं होईल आणि हे सगळं होईल डेटा डेटा आहे तो जाऊन स्टोअर होईल आपल्या डेटामध्ये. कुठे गेला याच्यामध्ये. आणि मग ते शेवटी काय करेल त्याचा जो ऍड्रेस आहे या नोडचा हा वाला तो रिटर्न करेल आणि तो येऊन स्टोअर होईल यामध्ये. तर त्याला आपण यामध्ये स्टोअर करायचं डायरेक्ट यामध्ये याच्या नोड 1च्या नेक्स्ट वाल्या पार्ट मध्ये स्टोअर करायचं आहे आपल्याला तसं पण. म्हणून आपण डायरेक्ट इथे लिहू शकतो
की न्यू नोड आणि हे सगळं. मग याच्याने काय होईल की याचा जो शेवटी हे सगळं झाल्यावर एक्झिक्युशन झाल्यावर जे रिटर्न करेल तो जाऊन बाय डिफॉल्ट यामध्ये येऊन स्टोअर होईल. मग ते आपलं काम झालं इथलं इथे. मग सिमिलरली आपल्याला काय बोलायचं की आता याच्यामध्ये जो आहे याचा यामध्ये पण जो पुढचा आहे तो येऊन स्टोअर व्हावा. पण मग याचा आपण याला कसं बोलू शकतो की हा ऍड्रेस चा नेक्स्ट कारण ऍड्रेस चा नेक्स्ट हा आहे. इथपर्यंत आपण आलो होतो ऍड्रेस चा नेक्स्ट वर. इथपर्यंत आपल्याला काय भेटलं की याचा ऍड्रेस भेटला. आता आपण जसं की मगाशी पण बघितलं होतं आपण त्या यावरच येऊया. इथे आपण ऍड्रेस चा नेक्स्ट ऍड्रेस म्हणजे सध्या जेव्हा आपण असं लिहू तेव्हा आपल्याला याची ही वाली फील्ड जी आहे ती ऍक्सेस होईल. आणि आपण बघितलं होतं की ही फील्ड ऍक्सेस झाली म्हणजे हा वाला ऍड्रेस ऍक्सेस झालाय. आणि आता आपल्याला आपण मगाशी बघितलं होतं की समजा आपल्याकडे ऍड्रेस आहे जो हा आहे पूर्णच्या पूर्ण हा ऍड्रेस हा पण एक ऍड्रेस झाला बरोबर की ऍड्रेस चा नेक्स्ट ऍड्रेस म्हणजे ही व्हॅल्यू म्हणजेच हा ऍड्रेस. मग आता आपल्याला याच्यावरची समजा ही फील्ड ऍक्सेस करायची आहे. का ऍक्सेस करायची जेणेकरून आपण याचा ऍड्रेस जो आहे तो यामध्ये भरू शकू. त्यासाठी आपल्याला ही फील्ड ऍक्सेस करायची आहे. तर आपण बघितलंय की फील्ड ऍक्सेस करण्यासाठी आपण हे वालं सिम्बॉल यूज करतो. हे वाला सिम्बॉल. याच्याने काय होईल की हा या झाला याच्यामध्ये ही वाली पण आपण ऍक्सेस करू शकतो. ही वाली फील्ड सिम्पली हेच परत लिहून की नेक्स्ट ऍड्रेस लिहून. म्हणजे काय झालं की ऍड्रेस 1 पासूनचा नेक्स्ट ऍड्रेस आणि त्याचा नेक्स्ट ऍड्रेस म्हणजे ऍड्रेस 1 त्याचा नेक्स्ट ऍड्रेस हा आणि त्याचा नेक्स्ट ऍड्रेस तो हा. तर मग तो आपण सिम्पली इथे लिहू शकतो आणि ती व्हॅल्यू भरू शकतो. आता इथे पण तेच झालं की आता ते जे आहे ते इथे आहे इथपर्यंत. हा हा नेक्स्ट याचा ऍड्रेस आहे तो हा आहे बरोबर. पण आपण इथे ऍड्रेस लिहू शकत नाही कारण तो अजून त्याची व्हॅल्यू काहीच नाहीये. मग आपण याला सिम्पली सेम उचलून इथे लिहू शकतो इथे ऍज इट इज. त्याने काय होईल की परत तेच की आपण ऍटलिस्ट आपण एका फॉर्मॅटमध्ये आलोय. तर आपण तेच फॉर्मॅटमध्ये येण्याचं बघतोय मगासपासून. तर आपण बघायला गेलो तर आपण इथे एका फॉर्मॅटमध्ये आलेलो आहे की आपण आधी ऍड्रेस 1 घेतलं त्यामध्ये ही नोड लिहिली. त्यानंतर मग आपण बोललो की ऍड्रेस 1 चा नेक्स्ट ऍड्रेस मध्ये हा दुसऱ्याचा ऍड्रेस दुसऱ्या नोडचा कारण हे दुसऱ्या नोड मध्ये हे सगळं गणित होईल आणि मग तो ऍड्रेस येऊन याच्या आता आपण बोललो की ऍड्रेस 1 च्या नेक्स्ट ऍड्रेस मध्ये याचा ऍड्रेस. इथे आपण ऍटलिस्ट एका ह्यामध्ये आलेले आहेत एका स्ट्रक्चर मध्ये गोष्टी आपण आणलेल्या आहेत. आणि आता हे आपल्याला फक्त रिपीट करायचं आहे. आता इथे पण तेच की आपण हे नेक्स्ट ऍड्रेस हे किती वेळा लिहिणार. प्रत्येक वेळी लिहित बसू शकत नाही ना की ऍड्रेस 1 चा नेक्स्ट त्याचा नेक्स्ट मग ते तर परत तेच आहे की ते परत आपण फॉर लूप नाही लावता येणार आपल्याला. आपल्याला असं करायचं जेणेकरून आपल्याला फॉर लूप लावता येईल. म्हणून मग आपण काय करू शकतो तर त्यासाठी आपण बघूया की आपण नक्की काय करू शकतो. तर आपण सुरुवातीपासून सुरू करूया समजा इथूनच करूया बघ. हा तर समजा आपण आता इथपर्यंत आलेलो आहे की जो पहिला ऍड्रेस होता तो हा होता आणि ऍड्रेस नेक्स्टचा हा याचा ऍड्रेस. त्यानंतर आपण बोललो ऍड्रेस नेक्स्ट टू नेक्स्ट म्हणजे हा वाला. त्यानंतर नेक्स्ट म्हणजे हा वाला. तर इथपर्यंत आलेलं आहे आपलं गणित. आता आपण काय करतोय ते की जसं की हा आपल्याला काय करायचं आहे की याचं हे वाला एलिमिनेट करायचं जे आपण परत परत नेक्स्ट लिहितो ते आपल्याला एलिमिनेट करायचं आहे. कारण आपण परत नेक्स्ट लिहत बसू नाही शकत. तर त्यासाठी आपण असं करू शकतो की एक ऍड्रेस नावाचा व्हेरिएबल घेऊ शकतो आपण सिम्प्लिसिटीसाठी. ऍड्रेस ज्यामध्ये ऍड्रेस स्टोअर असेल आणि त्यालाच आपण पुढे पाठवायचं. जसं की हा ऍड्रेस आहे मग ऍड्रेस मध्ये जसं की समज की ऍड्रेस 1च आहे आपला ऍड्रेस समजा आहे. मग आपण काय बोलू शकतो की हा जो ऍड्रेस आहे तो यामध्ये आपण बोलू शकतो की ऍड्रेस जो आहे तो ऍड्रेसचा नेक्स्ट ऍड्रेस सुरुवातीला बोलू शकतो की ऍड्रेस जो आहे तो आहे ऍड्रेस 1 किंवा ना आपण एवढं हे करण्यापेक्षा आपण बघ इथे एनिवे आपलं काय झालंय की
ऍड्रेसचाच कन्फ्युजन नको व्हायला म्हणून मी हे करतोय आता, की इथे आपण हे ऍड्रेस 1 2 3 का केलं होतं, कारण इथे 2 3 सगळे होते म्हणून. मग आता ते 2 3 वगैरे नाहीये. मग आपण याला ऍड्रेस 1 बोलण्यापेक्षा आपण ऍड्रेसच बोलूया फक्त, जेणेकरून कन्फ्युजन संपून जाईल. तर आपण काय बोललो, की ऍड्रेस याचा हा आहे, हे याचं आहे, हे सारखं, की ऍड्रेस जो आहे तो हा आहे, त्याचा जो नेक्स्ट आहे तो हा, त्याचा नेक्स्ट हा, आणि नेक्स्टचा नेक्स्ट हा. तर मग ते झालं मग ऍड्रेस आता. मग आता आपण असं बोलतोय की आपल्याला हे नेक्स्ट नेक्स्ट वाला हे जे नाटक आहे ते आपल्याला एलिमिनेट करायचं आहे. त्यासाठी आपण काय करू शकतो, तर मग आपल्याला एवढं दिसतंय की हे फॉर लूप मध्ये लिहिण्यासारखं आहे, कारण हा वाला जो पार्ट आहे तो सेम आहे, इथे पण, इथे पण, आणि इथे पण. म्हणजे हे रिपीट होत आहे, म्हणजे हे फॉर लूप मध्ये टाकलं जाऊ शकतं. फक्त प्रॉब्लेम आधीच आहे. इथे जे आहे ते हे असं आहे, इथे जे आहे ते असं आहे. पण मग इथे परत परत आपण हे लिहत बसू शकत नाही, की ऍड्रेस नेक्स्ट ऍड्रेस नेक्स्ट ऍड्रेस नेक्स्ट ऍड्रेस. मग त्यासाठी आपण काय करावं, तर मग त्यासाठी आपल्याकडे एक ऍक्च्युली असा पर्याय आहे, बोलू शकतो की आपण या ऍड्रेसलाच, जी ऍड्रेस नावाचा हा एनिवे व्हेरिएबल आहे बरोबर, मग त्यालाच आपण पुढे ढकलू शकतो. जसं की इथे एक्झाम्पल मध्ये बघूया आपण. इथे आपण काय बोललो पहिले, की ऍड्रेस हा बनला, आणि तर तर आपला हा ऍड्रेस बनला इथपर्यंत. आणि हा, आपण बोललो की हा याचा ऍड्रेस बनला आणि हे ठेवलं. त्यानंतर आपण पुढच्या मध्ये ऍड्रेस नेक्स्ट म्हणून आपण याला भरू शकतो सिम्पली, हे असं जे सिम्पली आपण इथे लिहिलंय ते. आणि आता आपण काय करणार, हा ऍड्रेस नावाचा व्हेरिएबल आहे त्याला आपण पुढे शिफ्ट करणार. म्हणजे आपण सिम्पली इथे हे लिहिणार की जो ऍड्रेस आहे नावाचा व्हेरिएबल, त्याची जी व्हॅल्यू आहे ती आतापासून यामध्ये जी व्हॅल्यू आहे ती, याची व्हॅल्यू जी आहे ती, म्हणजे आपण असं बोलतोय की म्हणजे एका वे मध्ये आपण त्याला पुढे शिफ्ट करतोय, कारण तो एनिवे व्हेरिएबलच आहे. तो व्हेरिएबल आहे ज्यामध्ये आधी व्हॅल्यू ही होती. आता आपण बोलतोय की ऍड्रेस मध्ये पुढची जी व्हॅल्यू आहे ती स्टोअर असावी याच्यामध्ये, पहिले तर हा नोड बनल्यानंतर. म्हणजे की आता तो ऍड्रेस जो आहे त्यामध्ये ही व्हॅल्यू, व्हेरिएबल मध्ये ही व्हॅल्यू होती, आता व्हेरिएबल मध्ये ही व्हॅल्यू येईल पुढच्याची. कारण आपण इथे असं लिहिलंय की जो ऍड्रेस आधी आपण लिहिलं होतं हे असतं, त्यामुळे मग याची व्हॅल्यू स्टोअर झाली होती. आता आपण बोलतोय की जो ऍड्रेस आहे त्यामध्ये, त्याचा जो पुढे मध्ये आपण हा 2 भरलेला आहे, त्याचा जो ऍड्रेस आहे तो याच्यावर यावा, ऍड्रेसचा नेक्स्ट ऍड्रेस तो यामध्ये. म्हणजे तो आपण इथे बघू शकतो की ऍड्रेस इथं होता याचा, तर आपण बोलतोय की याच्यामध्ये ऍड्रेस मध्ये याची जी व्हॅल्यू आहे ती याच्यात यावी, म्हणजे 0x2 आतापासून ऍड्रेसची व्हॅल्यू असेल, म्हणजे तो इथे शिफ्ट होईल असं आपण बोलू शकतो. मग आता सिमिलरली जेव्हा आपण पुढे जाणार तेव्हा परत तेच करणार आपण, की इथे आपण हे तिसरं लिहिल असं करून. आता बघ, आता काय झालेलं आहे, समजा आपल्याला हे तिसरी नोड बनवायची आहे. याच्यात फायदा काय होतो ते मी तुला सांगतो, की आता आपण इथे आलेलो होतो, इथपर्यंत आलो होतो. आता आपल्याला तिसरी नोड बनवायची आहे. मग आपण परत तेच लिहिणार हे वालच बरोबर, की जो ऍड्रेस आहे त्याचा नेक्स्ट ऍड्रेस मध्ये नोड, ही नवीन नोड. कारण आता जो ऍड्रेस आहे तो इथे आलेला आहे, त्यामुळे आपल्याला नेक्स्ट नेक्स्ट लिहायची गरज नाही, फक्त एका नेक्स्ट मध्ये काम होऊन जाईल इथे. आणि मग आपण परत हेच लिहिणार की ही लाईन जे ऍड्रेस आहे तो त्याच्या याच्यावर येईल, हे. आणि याच्याने काय होईल की परत हा ऍड्रेस जो आहे तो परत पुढे शिफ्ट होईल. म्हणजे यामध्ये जी ही व्हॅल्यू होती, आता ऍड्रेस व्हेरिएबल मध्ये याचा ऍड्रेसची व्हॅल्यू असेल, म्हणजे तो काइंड ऑफ शिफ्ट होईल. सिमिलरली पुढे जाऊन ह्याचं पण तेच होईल. म्हणजे इथे आपण बघू शकतो की ह्या ज्या गोष्टी आहेत त्या रिपीट होत आहेत. आता पुढे समजा झालं तरी आपण तेच लिहिणार की जो, जसं की समजा आपल्याला हा चौथा वाला बनवायचा आहे, आपण इथपर्यंत होतो, हा चौथा बनवायचा, आपण काय बनणार की जो ऍड्रेस आहे त्याच्या नेक्स्ट ऍड्रेस मध्ये आपण इथे असं लिहिणार की ऍड्रेस, तर आपण पहिले तर नेक्स्ट ऍड्रेस फील्ड ऍक्सेस करणार.
आणि त्यामध्ये आपल्याला नवीन बनवायचा आहे, बरोबर. हा चौथावाला आहे तो बनवायचा आहे आणि त्याला त्याचा ऍड्रेस यामध्ये भरायचा आहे. मग आपण काय केलं की ऍड्रेसची नेक्स्ट ऍड्रेस फील्ड त्यात आपण लिहिलं ऍड्रेसचा नेक्स्ट ऍड्रेस आणि त्यामध्ये लिहिणार आपण सिम्पली न्यू नोड आणि त्यामध्ये 40. याच्याने ही वाली चौथी नोड बनेल आणि त्याचा ऍड्रेस जो आहे तो याच्यामध्ये येऊन स्टोर होईल. म्हणजे यामध्ये ही बनेल आणि याचा ऍड्रेस जो यामध्ये येऊन स्टोर होईल. आणि परत आपण तेच बोलणार की आता यामध्ये स्टोर झाला, आता ऍड्रेस जो व्हेरिएबल तर पुढे शिफ्ट करवा, म्हणजे ऍड्रेस इक्वल टू ऍड्रेसचा नेक्स्ट ऍड्रेस. मग आपण सिम्पली हीच वाली लाईन रिटर्न घेतोय. तर हा, याने फायदा काय होतो? फायदा हा झाला की पहिली वाली समजा वेगळी लाईन आहे, पण ह्या जर लाईन आपण बघितल्या तर ह्या एक्झॅक्ट सेम बनत आहेत, एक्झॅक्ट सेम रिपिटेटिव्ह आहे आणि म्हणून आपण यात फॉर लूप लावू शकतो. तर त्यामुळे पहिली वाटल्यास तर आपण लाईन फॉर लूप मध्ये नाही घ्यायची, त्याला सेपरेटली ठेवायचं. पहिलं जे नोड आहे ते सेपरेट बनवायचं, त्यानंतर मग इथून पुढे यांच्यासाठी याला फॉर लूप लावायचं आणि याला फॉर लूप लावल्यावर मग हे परत लिहिण्याची गरज नाही पडणार. तर मग आपण त्यात एक बेसिक करून बघूया. बेसिक वालं, हा, तर याला सध्या आपण बाजूला ठेवूया आणि याला समज की पहिली नोड बनली समजा ही, तर आता आपण ही बनलेली आहे, समज की आपण 0 पासूनच चालू करूया किंवा 1. समज की पहिली होती 0, पहिली नोड बनली 0. आता आपण सिम्पली फॉर लूप लावू शकतो इथे की फॉर आणि इंट आय इक्वल टू 1 पासून आपण पाहिजे तेवढे, समजा आपल्याला 5 हवे तर आय लेस दॅन 6 येईल आणि नंतर आय प्लस प्लस आणि इथे सिम्पली इथे, कारण की इथे आपण नॉर्मल वाली व्हॅल्यू भरायचं, मध्ये आपण आय भरतो. तर इथे काय होईल की आय सर्वात आधी इथे 0 होतं लिंक लिस्ट मध्ये, समज आपली ही लिंक लिस्ट आहे तर इथे हे 0 आलं होतं. त्यानंतर आपण बोललो की ऍड्रेसचा जो नेक्स्ट ऍड्रेस वाली फील्ड आहे त्यामध्ये हे वाला एक्झिक्यूट करावा. मग इथे काय होईल, न्यू नोड बनेल आय म्हणजे ती 1 वाली, आणि 1 इथे बनेल 1 डेटा वाली नोड आणि त्याचा जो ऍड्रेस आहे तो याच्या नेक्स्ट फील्ड मध्ये येऊन स्टोअर होईल 0 वालीच्या. मग आता झालं. मग आता आपण काय बोलतो की ऍड्रेस जो इथे होता त्याला पुढे शिफ्ट करवा, ऍड्रेस इक्वल टू त्या ऍड्रेसचाच नेक्स्ट, ऍड्रेस इक्वल टू हे ऍड्रेसचाच नेक्स्ट म्हणजे इथे. मग आता ऍड्रेस जो व्हेरिएबल आहे त्यामध्ये याची ऍड्रेसची व्हॅल्यू स्टोअर राहील, म्हणजेच तो आपण असं इमेजिन करू शकतो की तो पुढे शिफ्ट होईल. आणि मग आता शिफ्ट झालं, मग परत तेच की परत हा फॉर लूप झाला तर आयची व्हॅल्यू 1 पासून 2 झालेली असेल, मग 2 इथे आपण हे परत एक्झिक्यूट होईल, मग ते 2 वाला बनून जाईल इथे. त्यानंतर मग परत 2 झालं की परत तेच ऍड्रेस पुढे जाईल आणि हे चालत राहील जोपर्यंत 6 आहे. तर अशा प्रकारे आपण त्याला एका रिपिटेटिव्ह फॉर्मॅटमध्ये आणलेलं आहे. आता समजा आपल्याला इथे आय 1 2 3 न घेता युजर इनपुट घ्यायचं आहे या व्हॅल्यूज साठी, मग आपण ते युजर इनपुट पण घेऊ शकतो, एवढं काय नाही. आपण सिम्पली इथे लिहू शकतो की जे आपण लिहितो की सीन आणि डेटा व्हेरिएबल लिहू शकतो आपण. हे आपण डेटा व्हेरिएबल यूज करू शकतो इथे, कारण मेन मध्ये तो व्हेरिएबल यूज नाही केलेला, तो इकडे यूज केला होता, त्याचा याच्याशी संबंध नाही. म्हणून आपण इथे लिहू शकतो सीन डेटा आणि मग तो डेटा जो काही असेल त्याला आपण इथे आयच्या ठिकाणी डेटा लिहू शकतो आणि मग सिम्पली तो डेटा जो काही असेल तो जाईल. मग समजा 0 1 2 नाही पाहिजे तर मग मे बी जो युजर इनपुट जाईल ते ऍज इट इज घुसत राहील आणि ते लिंक लिस्ट पुढे जात राहील. तर हे सिम्पल इन्सर्शनचा कोड आहे की समजा आपल्याला इन्सर्ट करायचं आहे तर आपण पूर्ण एकदा कोड हे करूया, सिम्पल बनवूया. तर हे झालं की इन्सर्शन इन लिंक लिस्ट. तर आणि त्यामध्ये आपल्याला अजून म्हणजे हेच पूर्ण लॉजिक आहे. आता फक्त आपण ते सगळ्या व्हॅल्यूज व्यवस्थित इनिशियलाइज वगैरे करूया. तर हे आपलं फॉर लूप पण झालं आणि हा, तर ह्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या आपण इनिशियलाइज करायला घेऊ. जसं की हा ऍड्रेस आहे तर तो आपल्याला त्याला इनिशियलाइज पण करावा लागेल. तर मग तो ऍड्रेस आहे तर त्याचा आपल्याला माहिती आहे बरोबर की समजा ऍड्रेस आहे, मग आपण त्याला इथे इनिशियलाइज तर करू शकतो कारण की तो ऍड्रेस आहे म्हणून त्याच्या आधी स्टार येणार. पण मग तो कोणाचा ऍड्रेस आहे तर तो नोडचा ऍड्रेस आहे बरोबर, जी कोणती नोड आहे तिचा.
मग त्याचा जो डेटा टाईप काय आहे तर नोड आहे, म्हणून मग सिम्पली आपण इथे लिहू शकतो की नोड. आणि हा असं झालं ऍड्रेस झालं. त्यानंतर डेटा पण आपण सिम्पली इंट डेटा लिहू शकतो कुठेही जिथे पाहिजे तिथे. इथेच लिहू की इंट डेटा. आणि त्यानंतर मग हा सध्यापुरती एवढंच आपण रन करून बघूया. कुठे एक छोटी मोठी एरर असेल तर ते सांगेल. ऍक्च्युली इथे ते युजर इनपुट मागत बसेल, त्यामुळे मी 2च ठेवतोय. ऍक्च्युली याच्याने एकच जाईल. हम्म. 10 आणि 20. ऍक्च्युली आपण बोलतोय, आपण ही पहिली नोड आहे ते आपण स्वतःहून स्टॅटिकली बनवतोय, मग ते आपण 10 लिहू शकतो. किंवा इथे पण समजा आपल्याला युजर इनपुट घ्यायचं आहे, इथे आपण सेपरेटली पण युजर इनपुट घेऊ शकतो की सीन आणि इनपुट म्हणून, किंवा डेटा पण आपण लिहू शकतो. एवढा काही फरक नाही पडत, फक्त डेटाला इकडे घ्यावं लागेल. डेटा, आणि तो डेटामध्ये जी काही व्हॅल्यू असेल ती इथे येऊन ना डेटाची व्हॅल्यू इथे जाईल, पहिली व्हॅल्यू. आपण बोलू शकतो की जो इथे पहिली जाईल त्यानंतर बाकीच्या रिमेनिंग इथे जातील. मग आपण वाटल्यास इथे लिहू शकतो की 10, 20 आणि 30 आणि हे रन करायचं. हे इनपुट आहे ते. हा, तर हे घेतले काय एरर. सध्या आपण काही प्रिंट वगैरे नाही केलेलं म्हणून काही आलेलं नाहीये, पण आपण प्रिंट करू थोड्या वेळात. आणि हा, तर मग हे व्हॅल्यूज जे आहेत त्या एरर वगैरे काही आलेलं नाहीये. मग आता समजा आपल्याला प्रिंट करायचंय, तर प्रिंट कसं, तर हे होतं सिम्पल लिंक लिस्टचं इन्सर्शन कोड. कोड सिम्पलच आहे, फक्त ते सगळं एक्सप्लेन करण्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत, त्यामुळे तो वेळ लागतो. पण एवढं काही नाही. आता आपल्याला फक्त त्याला प्रिंट करायचं आहे. तर प्रिंटसाठी काय नाही, सिम्पली आपल्याला इथपर्यंत आपण इथूनच बघूया की आपण इथपर्यंत आलो होतो बरोबर, की हे असं आहे. मग आपल्याला फक्त हे करायचं आहे की ऍड्रेस, आपल्याला इनिशियल ऍड्रेस पाहिजे. त्यानंतर मग आपण काय करू शकतो की सिम्पल ऍड्रेस वरून मग फॉर लूप लावू शकतो की पहिला ऍड्रेसचा जो आहे तो पहिलं हे प्रिंट करायचं. पहिले आपण समहाऊ याचा ऍड्रेस मिळवायचा आपल्याला. त्यानंतर आपल्याला काय करायचं की याचं जे आहे ते डेटा आहे ते प्रिंट करावं. ते आपण पहिले करून घेऊया. तर इथे हा ऍड्रेस जो आहे तो पुढे पुढे याची जी व्हॅल्यू आहे जोपर्यंत इन्सर्ट होते तोपर्यंत या ऍड्रेस मध्ये याची व्हॅल्यू इकडे स्टोअर झाली बरोबर. हा ऍड्रेस हातातून निघून गेलाय पहिल्या याचा, म्हणून मग आपण त्यासाठी आधीच एक व्हेरिएबल बनवून ठेवूया इथे. तर आपण बोलू शकतो की बेस ऍड्रेस बोलू शकतो, किंवा मेन ऍड्रेस बोलू शकतो, किंवा बेस ऍड्रेस बोलू शकतो. म्हणजे बेस किंवा फर्स्ट ऍड्रेस जे असेल ते, जो तुला व्हेरिएबल सुटेबल वाटत असेल तो ठेव इथे. बेस म्हणजे जो बेसचा असतो तो, म्हणून मी बेस यूज करतोय. आणि म्हणून मग बेस ऍड्रेस जो आहे तो, आणि त्याची व्हॅल्यू आपण इथेच हे करून ठेवू शकतो सुरुवातीलाच, की बेस ऍड्रेस इक्वल टू ऍड्रेस. जेव्हा जेव्हा इथे या स्टेपला ऍड्रेस मध्ये याची व्हॅल्यू आहे, मग ती व्हॅल्यू आपण इथे कॉपी करून ठेवलेली आहे याच्यामध्ये, जेणेकरून आपण प्रिंट करताना पुढे जाऊन ती यूज करू शकू. तर मग त्यासाठी आपण सिम्पली तर फॉर लूप लावू शकतो. तर तेच की इंट इथे पण आपण की फॉर लूप जो लावायचा आहे तो नक्की कसा लावायचा त्याला पण, किंवा जो कोणता लूप लावायचा फॉर लूपने पण होऊ शकतं, पण आपण सध्यापुरती दुसऱ्यावाला लूप यूज करू. पण सध्या आपण बघूया की समजा आपल्याला तो लूप आपण थोड्या वेळात बघू की लूप मध्ये काय येईल. आपल्याला करवायचं काय आहे की जो प्रिंट करायचा आहे ऍड्रेसचा याचा जो हा आहे तो डेटा बरोबर. मग आपण इथे सिम्पली लिहू शकतो की सी आउट, हा जो आपला आता बेस ऍड्रेसची व्हॅल्यू आहे ती, आणि त्याच्या याच्यामुळे आपल्याला काय होईल की याने याचा हा ऍड्रेस आपण हा ऍक्सेस झाला. आणि आपल्याला माहिती आहे की समजा आपल्याकडे समहाऊ ऍड्रेस भेटला आणि त्याचे आपल्याला फील्ड आहे ते ऍक्सेस करायचे आहे, तर आपण सिम्पली तेच की हे वालं सिम्बल यूज करतो आणि बोलतो की डेटा. याने काय होईल की याचा जो डेटा आहे तो याच्यामुळे त्याचा डेटा आहे तो प्रिंट होईल. मग आता आपल्याला काय करायचं की आता परत पुढे जायचं आहे, पुढे जाऊन परत त्याचं हे करायचं आहे. मग परत त्याच्यानंतर अजून पुढे जायचं आहे, म्हणजे पुढे जात राहायचं आहे. मग सिमिलरली आपण जसं ऍड्रेसला पुढे पुढे पाठवलं होतं तसं आपण बेस ऍड्रेसला पण पुढे पुढे पाठवू शकतो, जेणेकरून आपण लूपमध्ये त्याला ठेवता येईल. सेम जे आपण ऍड्रेस सोबत केलं ते, की जो बेस ऍड्रेस आहे
त्याची व्हॅल्यू आपल्याला चेंज करायची आहे. म्हणून आपण असं लिहितो की यामध्ये त्याच्या पुढच्याची जी व्हॅल्यू आहे ती आणून टाका. जेणेकरून काय होईल की हे आता बेस ऍड्रेस आहे तो पुढे सरकेल आणि मग इथे पुढे सरकला की पहिले तर आपण तुला पुढे सरकवू बेस ऍड्रेसचा नेक्स्ट. याच्याने काय होईल की बेस ऍड्रेस पुढे सरकेल आणि पुढे सरकला की हा लूप परत चालू होईल. मग परत इथे काय येईल की बेस ऍड्रेसचा डेटा. मग आता बेस ऍड्रेस जो आहे तो पुढे सरकला असेल म्हणजे इथे आलेला असेल. मग आता याचा डेटा आहे तो प्रिंट होईल. मग परत पुढच्या वेळी परत जो बेस ऍड्रेस आहे तो परत पुढे जाईल. असं आता इथे जाईल, पुढे जाईल याच्यावर, मग त्यानंतर याच्यातला प्रिंट होईल, त्यानंतर परत पुढे जाईल. मग तेच की हे पुढे पुढे जात जाईल आणि हे प्रिंट होत जाईल. मग आता इथे लूप लिहायचं नक्की लूप कसं लिहायचं तर आपण फॉर लूप वगैरे पण लिहू शकतो, पण आपण सिम्पलेस्ट म्हणून आपण लिहूया व्हाईल लूप. आणि आता व्हाईल लूप आहे, मग त्यामध्ये कंडिशन काय द्यायची की हे कधीपर्यंत, इथे कंडिशन काय असते की हे लूप तोपर्यंत जाईल जोपर्यंत ही जी कंडिशन आहे ती ट्रू असेल. बरोबर की ही कंडिशन आपण इथे जे काही लिहितो ते जोपर्यंत ट्रू असेल तोपर्यंत हे चालत राहील आणि ती कंडिशन फॉल्स झाली की तो लूप थांबेल. मग इथे आपण जर इथे बघितलं इथून इथे पुढे जर नक्की जाऊन कोणती कंडिशन आहे जी हे आपण लावू शकतो. तर आपण इथे बघतोय की इथे जो नेक्स्ट ऍड्रेस वाली फील्ड आहे त्यामध्ये व्हॅल्यू आहे, एक काहीतरी व्हॅल्यू आहे. त्यानंतर इथे गेलो तर आपण इथे काहीतरी तर व्हॅल्यू आहे, इथे गेलो तर आपण इथे काहीतरी व्हॅल्यू आहे. पण इथे गेल्यावर इथे व्हॅल्यू नाहीये म्हणजे इथे नल आहे, म्हणजे इथे काहीच व्हॅल्यू नाही. मग आपण ही कंडिशन लावू शकतो की इथे आपण लिहू शकतो की जोपर्यंत व्हॅल्यू नॉन नल आहे तोपर्यंत चालत राहा आणि जेव्हा या नोडची व्हॅल्यू इथे नोड मधल्या ऍड्रेस फील्डची व्हॅल्यू नल झाली की थांब. मग त्यासाठी आपण खूप आले तर आपण असं लिहू शकतो बस सिम्पली आपण लिहू शकतो की जो आपला बेस ऍड्रेस पुढे जातोय, बरोबर बेस ऍड्रेस आहे तो पुढे पुढे जातोय. मग सुरुवातीला इथे बेस ऍड्रेस असेल, त्याची व्हॅल्यू काहीतरी असेल, पुढे गेल्यावर परत काहीतरी बेस ऍड्रेसच्या या फील्ड मध्ये व्हॅल्यू असेल, इथे गेल्यावर याच्यामध्ये व्हॅल्यू असेल यामध्ये, आणि शेवटी जो बेस ऍड्रेस इथे पोहोचेल तेव्हा हे व्हॅल्यू नसेल. मग आपण इथे सिम्पली तेच लिहू शकतो की बेस ऍड्रेस जो आहे त्याची जी नेक्स्ट ऍड्रेस फील्ड आहे ती जोपर्यंत नल नाहीये तोपर्यंत चालत राहू. जोपर्यंत नॉट इक्वल टू नल आहे म्हणजे इथे काहीतरी त्याची व्हॅल्यू आहे, बरोबर, म्हणजे इथे नॉट नल आहे. इथे पण काहीतरी व्हॅल्यू आहे म्हणजे नॉट इक्वल टू नल, हे नॉट इक्वल टू नल. पण इथे जेव्हा जाईल बेस ऍड्रेस आणि तेव्हा इथे बघेल की हे नल झालंय. मग हे नल झालं म्हणजे ही वाली कंडिशन फॉल्स होईल, कारण इथे काय लिहिलंय की दिस शुड बी नॉट इक्वल टू नल. मग ही पण ती व्हॅल्यू नल आहे, मग ते ही कंडिशन फॉल्स होईल आणि मग यातून ते बाहेर निघेल. मग बाहेर निघा आणि जरी पण आपल्याला इथे झाल्यानंतर बाहेरच निघायचं आहे म्हणून मग आपण असं लिहिलं आणि सिम्पली इथं प्रिंट करू शकतो. आता परत आपण बघू एखादी छोटी मोठे कुठे एरर असेल तर ते सांगेल. माझ्यामध्ये बेस ऍड्रेस जो आहे तो इनिशियलाइज केलेला आहे. ठीक आहे. 10-20 झालं, ते 30 वाला आलंच नाही. तर त्यामध्ये बघूया की बेस ऍड्रेसचं नेक्स्ट करायचं होतं. तर पण जेव्हा आपण इथे समजा आपण 14च घेऊन बघूया जेणेकरून आपण त्याच्याशी गणित बसेल, बरोबर. इथं काय झालं माहिती आहे का, इथे 10चं जे होतं ते आपण बघूया नक्की काय झालं. आपण इथं काय बोललो होतो की बेस ऍड्रेस हा आहे, मग आपण त्याला काय बोललो इथे, याला बोललो की बेस ऍड्रेस तो आहे, मग त्याचा इथे नल नाहीये त्याचा नेक्स्ट, मग तू त्याचा डेटा प्रिंट कर. मग त्याने याचा डेटा जो 10 होता तो प्रिंट करवला आणि मग नंतर त्याला आपण पुढे सरकवलं. मग इथे परत त्याने कंडिशन चेक केली की याचा हा वाला फील्ड नल नाहीये, मग याच्यातला जो डेटा आहे तो प्रिंट कर. त्याने परत इथले हे प्रिंट करवलं आणि बेस ऍड्रेसला परत पुढे गेला. परत तो पुढे गेला, त्याने परत बघितलं की याचा जो नल नाहीये आणि तो नल नाहीये, मग यातला तो प्रिंट कर याच्यानुसार. मग त्याने हा प्रिंट केला
आणि त्यानंतर परत पुढे पाठवलं. जेव्हा पुढे गेलो तेव्हा मग आता आपण इथे आलोय. मग इथे काय झालं की इथे त्याने आपण बघितलं की बेस ऍड्रेसचा नेक्स्ट जो आहे तो नल नसावा, पण तो इथे नल आहे. मग त्यामुळे तो बाहेर निघाला. पण मग त्याने बाहेर निघण्याआधी आपल्याला इथे प्रिंट पण करायचं होतं, बरोबर. मग ते प्रिंट करायचं शेवटचं जे आहे ते राहून गेलं, म्हणून त्याने 10, 20 आणि 30 पर्यंत ऍक्च्युली देणार होता तो. 20 पर्यंत अच्छा, हा फॉर लूप जो आहे तो आपला 4 पर्यंत जात नाही म्हणून. हा, आणि म्हणून तो त्याने फक्त 30 पर्यंत दिलेला आहे. 10, 20, 30 आणि इथे आपण स्पेस पण देऊया. तर हे एवढंच की इथे आपण म्हणजे आपल्याला थोडंसं चेंज करावं लागेल, ते करू आता. पण हेच मेन की आपण इथं पुढे पुढे गेलो, इथे जेव्हा आपण आलो तेव्हा आपण सांगितलं की याचं जी नेक्स्ट फील्ड आहे ती नल नसावी. जर समजा ते नल असेल तर तू जे लूप एक्झिक्युशन आहे ते थांबव. आणि म्हणून मग त्याने बघितलं आणि ते नल होती, मग त्याने लूपचं एक्झिक्युशन थांबवलं आणि ते निघालं. तर मग म्हणून आपल्याला इथे काहीतरी थोडंसं चेंज करावं लागेल. तर एवढं काही नाही, ते आपण करू शकतो. आपण मे बी इथे नेक्स्ट, इथे इश्यू काय होतोय कारण आपण इथे बेस ऍड्रेसचा नेक्स्ट चेक करतोय, बरोबर, की नेक्स्ट. आणि प्रॉब्लेम काय होतोय की इथे जेव्हा तो येतोय तेव्हा याचा नेक्स्ट नल होतोय आणि नंतर मग तो डायरेक्ट याची व्हॅल्यू प्रिंट न करता बाहेर निघतोय. मग आपण नेक्स्ट ऐवजी जर समजा इथे बेस ऍड्रेस ठेवला, इथे फक्त एवढंच. कारण बघ इथे काय होतंय सुरुवातीला, कुठे गेला आपला बेस ऍड्रेस, इथे होता या नोडवर. त्यानंतर तो पुढे गेला. त्यानंतर इथे होता, त्यामध्ये आपण बोललो की आता बेस ऍड्रेस मध्ये याची व्हॅल्यू भर. त्यानंतर मग याची व्हॅल्यू भरली म्हणजे बेस ऍड्रेस इथे आला. आता आपण बोलतोय की बेस ऍड्रेस मध्ये याची व्हॅल्यू भर, मग इथे आला. आपण बोलतोय की बेस ऍड्रेस मध्ये याची व्हॅल्यू भर, मग इथे आला. आणि इथे पण आपण बोलू शकतो की बेस ऍड्रेस मध्ये याची व्हॅल्यू भर, आणि ही जेव्हा भरेल तेव्हा तो नलच होईल. मग तेव्हा नल होईल तेव्हा आपण थांबू शकतो, जेणेकरून पुढे जाणार नाही. मग आपण डायरेक्ट इथे बोलू शकतो की नेक्स्ट ऍड्रेस चेक करण्यापेक्षा तू बेस ऍड्रेसची व्हॅल्यू चेक कर. आणि त्याने फायदा काय होईल की तो इथे जेव्हा जाईल शेवटी तेव्हा मग हे वालं एक्झिक्यूट होईल आणि मग इथे बघेल की आता बेस ऍड्रेसची व्हॅल्यू जी आहे ती ही आहे. मग ती नल झाली की नंतरच थांब, जेणेकरून ही वाली स्टेप आपली बेस ऍड्रेस मध्ये हे जाईल पुढची व्हॅल्यू, मग पुढची व्हॅल्यू शेवटी ही नल असेल. मग शेवटी नल झाली की मग हे परत लूप चालू होईल आणि इथे बघेल की ओके बेस ऍड्रेसची व्हॅल्यू शुड नॉट बी इक्वल टू नल, अशी आपली कंडिशन आहे. पण ती कंडिशन फॉल्स झालेली आहे कारण बेस ऍड्रेस जो आहे तो इथे व्हॅल्यू आपण भरलेली आहे. आणि म्हणून मग हे होईल. मग त्यासाठी हे सिम्पली करू शकतो. हे वाटल्यास तर तू एकदा व्हॅल्यूज वगैरे प्रिंट करून बघ. ते काय नाही, सिम्पलच आहे, फक्त बेस ऍड्रेस पुढे पुढे जाते इथे. आणि जेव्हा ही व्हॅल्यू नल होते तेव्हा ही कंडिशन फॉल्स होते, आणि कंडिशन फॉल्स झाली की हे थांबतंय. बस एवढंच आहे. तर आपण आता हे करूया. आणि आपण 10, 20, 30, 40 दिलेले आहेत. त्यापैकी जो 10 आहे तो इथेच जातोय, कारण आपण तो आधीच लिहिलाय, बरोबर, इथे बाहेरच लिहिलाय. त्यामुळे त्यामुळे इथे जो सी इन डेटा होतो 10 आहे तो याच्यामध्ये जातोय आणि ऍड्रेस मध्ये त्याची व्हॅल्यू येते. त्यानंतर मग आपण सिम्पली फॉर लूप लावतोय. आपण 1 to n पर्यंत जाईल. पण सध्यापुरते आपण तो n 4च कन्सिडर केलाय, तो n पर्यंत पाठवायचा. आणि नंतर मग सीन मध्ये डेटा हे पुढचे आहेत ते येत राहतील, हे 10, 20, 30, 40, आणि हे आपलं आउटपुट आहे ते प्रिंट होईल एकामागे एक. युअर आउटपुट मध्ये 10, 20, 30, 40 सगळं आलेलं आहे. इथे फक्त एवढंच की ते बेस ऍड्रेस वालं, की बेस ऍड्रेस आधी इथे होता, मग आपण त्याला बोललो की बेस मध्ये याची व्हॅल्यू भर. याची व्हॅल्यू भरली, मग आता बेस इथे आला. मी त्याला आपण बोललो की याची व्हॅल्यू प्रिंट कर आणि याची व्हॅल्यू भर. मग आता ही प्रिंट केली, आता पुढे जाईल. आपण इथे बोलतोय त्याला की याची व्हॅल्यू भर, याची व्हॅल्यू प्रिंट कर. इथे आपण बोलतोय ना की जो बेस ऍड्रेस आहे त्याची जी डेटा पॉइंट आहे ती डेटा फील्डची व्हॅल्यू भर, आणि बेस ऍड्रेस मध्ये पुढच्याची व्हॅल्यू त्यात कॉपी कर. मग इथे आपण आलो, याची व्हॅल्यू प्रिंट केली, याचं कॉपी केलं. सिमिलरली मग इथे पोहोचलो, मग आपण बोललो की याचे व्हॅल्यू प्रिंट कर आणि याला यामध्ये बेस ऍड्रेस मध्ये कॉपी कर. मग जेव्हा आपण याला कॉपी केलं तेव्हा समजलं की बेस ऍड्रेस मध्ये नल व्हॅल्यू आलेली आहे. आणि इथे मग तो परत इथे बघेल की बेस ऍड्रेस, इथे कंडिशन आहे की बेस ऍड्रेस नल नसावा, आणि ते नल आलेलं आहे, मग ते थांबून जाईल. तर हे थोडं कन्फ्युजन असू शकतं, पण एवढं काही नाही, तू बघून घे.
वाटल्यास तू काही व्हॅल्यूज प्रिंट करून बघ याच्या ऍड्रेसचं, तुला क्लिअर होऊन जाईल. तर हेच होतं इन्सर्शन इन लिंक लिस्ट. आणि पुढे आपण हळूहळू लिंक लिस्टचे दुसरे बघूया. ठीक आहे, बाय.